Okay. गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आज आपण पार्किन्सोनिझम या आजारामध्ये कोणते ड्रग यूज होतात त्याविषयी जाणून घेणार आहोत. तर हा CNS सिस्टीम मधील टॉपिक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू अतिशय महत्वाचा आहे. लॉंग क्वेश्चनच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचा आहे. आणि पार्किन्सोनिझमच्या मॅनेजमेंटमध्ये जे ड्रग यूज होतात त्यामध्ये लिओडोपा जो इडिओपॅथिक पार्किन्सोनिझमसाठी ड्रग ऑफ चॉईस म्हणतात, त्याविषयी डिटेल्स तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. आणि लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन आपण का यूज करतो, त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, डिसएडव्हान्टेजेस काय, ते माहित असणं गरजेचं आहे. आणि शॉर्ट नोटसाठी 2 मार्कासाठी जे ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम आहेत, म्हणजे जे ड्रग पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट करतात ते कोणते ड्रग्ज आहेत, आणि ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम तुम्ही कसं ट्रीट करू शकता त्याविषयी 2 मार्कवर क्वेश्चन येतो. तर पहिले आपण पार्किन्सोनिझम म्हणजे काय ते जाणून घेऊया, त्याची पॅथोफिजिओलॉजी ब्रीफ मध्ये डिस्कस करूया, आणि मग कोणते ड्रग त्या आजारावर इफेक्टिव्ह असतील ते पाहूया. जर पॅथोफिजिओलॉजी तुम्हाला समजली, त्या आजाराचं कारण समजलं, तर मग कोणते ट्रीटमेंट ऑप्शन असू शकतात ते इझिली तुमच्या लक्षात येतं. तर व्हॉट इज पार्किन्सोनिझम? ओके, तुम्हाला काय माहित आहे पार्किन्सोनिझम विषयी? पार्किन्सोनिझम मध्ये काय होतं, काही आयडिया? चं प्रमाण वाढतं आणि डोपामाइनचं कमी होतं. कशाचं प्रमाण वाढतं? ऍसिटिल्कोलीन डोपामाइनचं कमी होतं. कुठं होतं ते? साईट कुठं आहे ती? डोपामाइनचं लेवल कमी होत सिनॅप्टिक क्लेफ्ट सिनॅप्टिक लेफ्ट नाही, सबस्टेन्शिया नायग्रा. सबस्टन्शिया नायग्रा. ओके, बेसल गँग्लिया. बेसल गँग्लिया इट इज बेसल गँग. बेसल गँग्लियामध्ये सबस्टन्शिया नायग्रा इज अ पार्ट ऑफ बेसल गँग्लिया. बेसल गँग्लिया हा ब्रेनचा एक पार्ट आहे. ओके, त्यामध्ये सबस्टन्शिया नायग्रामध्ये डोपामाइनची लेवल कमी होते आणि ऍसिटिल कोलिनची त्या तुलनेत जास्त असते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की आता हे तुम्ही पार्किन्सोनिझमची पॅथोफिजिओलॉजी सांगितली की पार्किन्सोनिझम का होतो, बरोबर आहे. तर एक लक्षात ठेवा की जे बेसल गँग्लिया आहे, ओके, बेसल गँग्लियामध्ये वेगवेगळे पार्ट्स असतात, त्यात मी डिटेल जाणार नाही. तर बेसल गँग्लियामध्ये सबस्टन्शिया नायग्रा पार्ट्स कॉम्पॅक्टा असतं, सबस्टन्शिया नायग्रा पार्ट्स रेटिक्युलारिस रेटिक्युलाटा असतं, स्ट्रायटम असतं. ओके, तर कॉर्टेक्स, थॅलॅमस हे सगळे एकत्र, म्हणजे हे बेसल गँग्लियाच्या पार्ट्स मध्ये येतात. आणि यामध्ये बेसल गँग्लियाचा रोल काय आहे ते आपण पहिले पाहूया. तर बेसल गँग्लिया मध्ये स्ट्रायटम नावाचा जो पार्ट आहे त्यामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन यांचा कॉन्सन्ट्रेशन नॉर्मल लेवलमध्ये पाहिजे. डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचा बॅलन्स पाहिजे. कशासाठी? फॉर नॉर्मल मुवमेंट्स. जे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट आहे, आता हा फिजिओलॉजी पार्ट आहे. एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट जो आहे तो एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक्ट हे मोटार कोऑर्डिनेशन साठी महत्वाचं आहे. आपण जे मुवमेंट्स करतो त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे हा एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅक थ्रू होतं, आणि हे एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकला कंट्रोल करण्याचं काम हे बेसल गँग्लिया करतात. आणि बेसल गँग्लियामध्ये स्ट्रायटम मध्ये डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिनचा बॅलन्स हा असणं फार महत्वाचं आहे. जेव्हा डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन हे बॅलन्स प्रमाणात स्ट्रायटम मध्ये असतील तर ते एक्स्ट्रा पिरॅमिडल ट्रॅकचं कार्य चांगल्या प्रकारे करतात, आणि त्यामुळं मोटार कोऑर्डिनेशन, आपले जे मुवमेंट्स आहेत त्याचं जे कोऑर्डिनेशन आहे ते उत्तम प्रकारे होतं.
तर हे झालं स्ट्रायटम मधल्या डोपामाइन ऍसिटिल कोलिनची लेव्हल नॉर्मल का पाहिजे म्हणून. आणि बेसल गँगलिया काय करतो तर मोटार कोऑर्डिनेशन मध्ये त्याचं रोल आहे. आता हे जे डोपामाइन आहे हे डोपामाइन सबस्टॅन्सच्या नायग्रामध्ये तयार होतं आणि सबस्टॅन्सच्या नायग्रामधून जे न्यूरॉन्स निघतात ते स्ट्रायटम कडे जातात आणि स्ट्रायटम मध्ये ते डोपामाइन रिलीज करतात. ओके, त्याला आपण नायग्रोस्ट्रायडल पाथवे असं म्हणतो. सबस्टॅन्सच्या नायग्रा पासून स्ट्रायटम मध्ये जातं. सबस्टॅन्सच्या नायग्रा म्हणजे नायग्रो आणि स्ट्रायटम म्हणजे स्ट्रायडल, नायग्रोस्ट्रायडल ट्रॅक्ट. तर डोपामाइन सबस्टॅन्सच्या नायग्रा पॉज कॉम्पॅक्टामध्ये सिंथेसाइज होतो आणि तिथून तो स्ट्रायटम कडे पुरवला जातो, स्ट्रायटम कडे दिला जातो. थ्रू विच पाथवे? नायग्रोस्ट्रायडल पाथवे. नायग्रो नायग्रोस्टाइडल पाथवे. आता पार्किन्सोनिझम मध्ये काय होतं की देर इज ए इम्बॅलन्स बिटवीन डोपामाइन आणि ऍसिटिल कोलिन इन द स्ट्रायटम. देर इज imbalance between dopamine and acetylcholine. There is decreased level of dopamine as compared to acetylcholine. So this is known as imbalance. Okay, डोपामाइनची लेव्हल ही ऍसिटिलकोलिन पेक्षा कमी असते. आता याचं कारण काय आहे? ओके, ते आपण पाहणार आहोत. आणि जेव्हा हे डोपामाइनची लेव्हल ही कमी होते स्ट्रायटम मध्ये ऍसिटिल कोलिन पेक्षा, तर ह्या इम्बॅलन्समुळं हे जे कोऑर्डिनेशन आहे बॉडीचं ते अफेक्ट होतं आणि जो आजार होतो त्याला पार्किन्सोनिझम म्हणतात. तर पार्किन्सोनिझम मध्ये काय कॅरेक्टरिस्टिक असतात तर पार्किन्सोनिझमच्या पेशंटला कॅरेक्टरिस्टिक ट्रिमर्स असते. त्याला आपण रेस्टिंग ट्रिमर्स म्हणतो, पिल रोलिंग ट्रिमर्स. ओके, तर त्या पेशंटला ट्रिमर्स असतात, पिल रोलिंग ट्रिमर्स हे कॅरेक्टरिस्टिक आहे. आणि रेस्टिंग ट्रिमर असते. त्यानंतर रिजिडिटी असते, मुवमेंट स्लो झालेले असतात, त्याला हायपोकायनेजिया. काही पेशंट मध्ये मुवमेंट स्टॉप होतात, त्याला अकायनेजिया म्हणतात. पोस्चरल ऍबनॉर्मॅलिटी असते. तर हे पार्किन्सोनिझमचे मॅनिफेस्टेशन तुम्ही ट्रॅप निमोनिकने लक्षात ठेवू शकता. ट्रिमर्स, रिजिडिटी, अकायनेजिया किंवा हायपोकायनेजिया आणि पोस्चरल ऍबनॉर्मॅलिटी. तर हे मॅनिफेस्टेशन झालं. तो का होतो ते सांग. आपण पाहिलं की डोपामाइनची लेव्हल ऍसिटिल कोलिन पेक्षा कमी होते. तर ही डोपामाइनची लेव्हल का कमी होते त्याचं कारण माहितीये का तुम्हाला? त्याचं रिझन असं आहे, देर इज ए न्यूरोडिजनरेशन. देर इज ए न्यूरोडिजनरेशन ऑफ सबस्टेन्शिया नायग्रा किंवा नायग्रोस्टाइडल ट्रॅक्ट. अँड ड्यू टू दिस न्यूरोडिजनरेशन dopamine synthesis is affected. Dopamine synthesis and release at striatum is affected. So we can say Parkinsonism is a neurodegenerative disorder. Neurodegenerative disorder. It is the second most common neurodegenerative disorder. अल्झायमर डिसीज इज द मोस्ट कॉमन न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर. आपण एएनएस मध्ये बघितलेलं आहे. अल्झायमर डिसीज मध्ये आपण रिवास्टिग्मिन, गॅलंटामाइन, डोनेपेजिल नावाचे ड्रग यूज करतो. तर पार्किन्सोनिझम सुद्धा न्यूरोडिजनरेटिव्ह डिसऑर्डर आहे. देर इज अ न्यूरोडिजनरेशन ऑफ substantia nigra pars compacta and nigrostriatal tract. Due to that, there is deficiency of dopamine in striatum. So there is imbalance between dopamine and acetylcholine level. There is less dopamine present as compared to that acetylcholine level is high in the striatum, and due to this imbalance, there is a the movement of coordination is affected, resulting in tremors, rigidity, hypokinesia or akinesia, postural abnormality, and this is Parkinsonism. So this type of Parkinsonism is called as idiopathic Parkinsonism. Idiopathic means for which exact cause is not clear. Why there is a new neurodegeneration? Exact cause is not clear. ओके, तर त्यामुळं त्याला इडिओपॅथिक पार्किन्सोनिझम असंही म्हणतात. सो
In Parkinsonism, there is a neurodegeneration of nigrocidal tract and substantia nigra pars compacta, and why this neurodegeneration takes place is not clear. That's why such type of Parkinsonism is known as idiopathic Parkinsonism. आता काही theories सांगितलेल्या आहेत सायंटिस्टने की न्यूरोडिजनरेशन का होतो, काही कारण प्रोबेबल सांगितलेले आहेत, जसं हेड इंजुरी आहेत, रिपीटेड अटॅक जर हेडवर होत असेल, बॉक्सर्स मध्ये दिसून येतात, किंवा काही फ्री रॅडिकल जनरेट झाल्यामुळं न्यूरोडिजनरेशन होतं. तर तसे काही प्रोबेबल थेरीज आलेल्या आहेत. बट एक्झॅक्ट कॉज ऑफ न्यूरोडिजनरेशन इज नॉट क्लिअर. मग आता हे ट्रीट करायचं असेल तर आपल्याला कोणते ऑप्शन्स अवेलेबल आहे? तर स्ट्रायटम मध्ये जेव्हा डोपामिनची लेवल कमी होते ऍसिटिल कोलिन पेक्षा, त्यावेळेस पार्किन्सोनिझम नावाचा आजार होतो. ओके, तर आपल्याला हा इम्बॅलन्स टिक करायचा आहे. तर कसं करता येईल? मग आपण डोपामिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग यूज करू शकतो का? करू शकतो. जे ड्रग डोपामाइनची लेवल वाढवतील किंवा डोपामाइन सारखे ऍक्ट होतील ते ड्रग आपण यूज करू शकतो. ड्रग्स विच ऍक्ट ऑन डोपामिनर्जिक सिस्टीम. ऑल्सो वी कॅन यूज ड्रग्स विच ऍक्ट ऑन कोलिनर्जिक सिस्टीम. त्यामध्ये आपण ऍसिटिल कोलिनची लेवल ही डोपामाइन पेक्षा जास्त असते. मग ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन कमी करणारे ड्रग म्हणजेच आपण कोणते यूज करू शकतो? Anticholinergic. कोलिनर्जिक ड्रग. तर हे दोन सिस्टीम वर ऍक्ट होणारे ड्रग आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करतो. आता काही बेसिक गोष्टी मी तुमच्याशी डिस्कस करतोय. अजून एक गोष्ट तुमच्याशी मला डिस्कस करायची आहे की बेसल गँगलियामध्ये डोपामाइनची लेव्हल जास्त झाली किंवा कमी झाली, ओके, जास्त झाली का कमी झाली, पार्किन्सोनिझम कशामुळे होतोय? डोपामाइनची लेवल बेसल गँगलियामध्ये कमी झाल्यामुळे होतो की वाढल्यामुळे होतो? कमी झाल्यामुळे. डोपामाइनची झालं. लेवल कमी झाल्यामुळे पार्किन्सोनिझम होतो. बरोबर आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ब्रेनशी रिलेटेड, लिम्बिक सिस्टीम. तर लिम्बिक सिस्टीम मध्ये एक्झॅक्टली ऑपोजिट आहे. लिम्बिक सिस्टीम मध्ये जर डोपामाइनची लेवल वाढली तर सायकोसिस होतं, सिझोफ्रेनिया. सो वन ऑफ द theory फॉर सायकोसिस इज increased dopamine level in the लिम्बिक सिस्टम. लिम्बिक सिस्टीम. म्हणजे आपण काय म्हणू शकतो, पार्किन्सोनिझम आणि सायकोसिस याच्या पॅथोफिजिओलॉजी काय एक्झॅक्टली अपोजिट. ऑपोजिट आहे. बेसल गँगलियामध्ये डोपामाइन कमी झाला, पार्किन्सोनिझम होईल. आणि लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइन वाढला तर काय होईल? सायकोसिस होईल लिम्बिक सिस्टीम मध्ये वाढला तर. या सायकोसिस होईल. म्हणजे म्हणजेच आता तुम्हाला जर लिम्बिक सिस्टीम म्हणजे एखाद्या पेशंटला सायकोसिस आहे तो ट्रीट करायचा असेल तर तुम्ही कोणते ड्रग देणार? डोपामाइनची ऍक्शन लिम्बिक सिस्टीमवर डिक्रीज काय करणार. झाली म्हणजे कमी करणारी. कमी जर म्हणजे करणार. आपण D2 अँटागोनिस्टिक ड्रग यूज करतो आणि डोपामाइन ब्लॉकर्स यूज करतो. बरोबर आहे. डोपामाइनची लेवल वाढलेली आहे पण तो डोपामाइन त्या रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर ऍक्शन येणार आहे. मग रिसेप्टरच ब्लॉक करायचे म्हणजे डोपामाइन जरी जास्त असला तरी पण तो रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकणार नाही. म्हणजे D2 अँटागोनिस्ट आपण कशासाठी यूज करतो? सायकोसिस साठी. सायकोसिस. सायकोसिस साठी. ओके, ठीक. बाकी बेसिक गोष्टी आता मी डिस्कस करतोय. ओव्हरऑल ब्रीफ मध्ये मी काही गोष्टी डिस्कस केल्या त्याच आता रिपीट करणार आहे. पार्किन्सोनिझम इज ए एक्स्ट्रा पिरामिडल मोटर डिसऑर्डर. इट इज ए disorder related with which track extrapyramidal tract we have discussed and characterized by tremor, rigidity, hypokinesia and postural abnormality. Tremors is very characteristic. Resting tremor, pill rolling tremor. ओके, म्हणजे हाताचे बोटांची मुवमेंट पिल रोलिंग सारखी मुवमेंट होते. ओके, आणि ही रेस्टिंग सेटला असते. काम करताना ती ट्रिमर्स दिसणार नाही. तर ट्रिमर्स, रिजिडिटी, हायपोकायनेसिया, पोस्चरल ॲबनॉर्मॅलिटी, दीज आर द कॅरेक्टरिस्टिक ऑफ पार्किन्सोनिझम. ओके. Okay, it is characterized by pill rolling, resting tremor, rigidity, hypokinesia, and secondary manifestation like defective posture,
शफलिंग गेट. ओके. चालताना पण काही स्मॉल स्टेप्स ते टाकतात, फास्ट त्यांना चालता येत नाही, काही अंतर गेल्यावर पडू पण शकता. पोस्चर स्लाइटली फॉरवर्ड हे झालेलं असतं, वाकलेलं असते बॉडी. ओके. डिफेक्टिव्ह पोस्चर, शफलिंग गेट, मास लाईक फेस असतं, सायलोरिया. ओके. त्यात सिक्रेशन जे आहे, सायलोरिया म्हणजे काय, माउथ मधले सिक्रेशन वाढलेले असतात. सिबोरिया, ऑइली स्किन. ओके. स्पीकिंग मध्ये प्रॉब्लेम असतं, त्यांचे मूड चेंजेस होतात, लॉस ऑफ इंटरेस्ट इन लाईफ आणि डिमेन्शिया. हे त्याचे काही मॅनिफेस्टेशन्स आहेत. ओके. त्यात मी डिटेल जात नाही. ओके. It is a disabling disease, okay, and patient finds it difficult to perform day-to-day activities. म्हणजे पेशंट हँडिकॅप होतो या डिसीज मध्ये. डे टू डे ऍक्टिव्हिटी म्हणजे रायटिंग असेल, शेविंग असेल, इटिंग असेल, ते अफेक्ट होतं, कारण कोऑर्डिनेशन नाहीये. If remains untreated, the symptoms progress over several years to end-stage disease in which patient is rigid, unable to move, unable to breathe properly, and mainly patients this patient develops chest infection, embolism. ओके. तर हे पहा पार्किन्सनिझमचे काही मॅनिफेस्टेशन: stoop posture, back rigidity, fixed elbow and wrist, tremors in the legs, shuffling short step gait, slightly flexed hip and knee, head hand tremors is there, reduced arm swing. आपण चालताना जो आर्म स्विंग असतो तो त्यांच्यात कमी झालेला असतो. फॉरवर्ड टिल्ट ऑफ ट्रंक, ट्रंक थोडं फॉरवर्ड टिल्ट झालेलं असतं. फेस मास लाईक फेस. ओके. दिस डिसीज फर्स्ट डिस्क्राईब बाय जेम्स पार्किन्सन, त्यामुळे त्याला पार्किन्सन्स डिसीज असंही म्हणतात पार्किन्सनिझमला, किंवा इडिओपॅथिक पार्किन्सनिझम. 1817 मध्ये, म्हणजे 1817 मध्ये त्यांनी ते फाइंड आउट केलं होतं, पण त्याचे कॉज माहित नव्हते. नंतर काही प्रोबेबल थेअरी आलेले आहेत, त्यामुळं त्याला इडिओपॅथिक पार्किन्सनिझम पण म्हणतात, कारण एक्झॅक्ट कॉज माहित नाही. आणि दुसरा जो प्रकार आहे पार्किन्सनिझमचा, तो काही ड्रगच्या ऍडव्हर्स इफेक्ट मुळे होतो. जे ड्रग आपण सायकोसिस मध्ये यूज करतो, कन्व्हेन्शनल अँटीसायकोटिक, जे D2 अँटागोनिस्ट म्हणून यूज करतो आपण, ते ड्रग यूज केल्याने there is improvement in psychosis because action of dopamine in limbic system is blocked. But at the same time, this D2 antagonist also blocks D2 receptor present in the basal ganglia in striatum. So ह्या पेशंटमध्ये डोपामाइन ऍसिटिलकोलिनचा इम्बॅलन्स नसतो, परंतु D2 रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळं डोपामिनचे ऍक्शन होत नाही आणि पार्किन्सोनिझम लाईक सिम्पटम्स येतात. त्याला ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम असं म्हणतात. आणि जे अँटीसायकोटिक ड्रग आहेत, न्यूरोलेप्टिक्स, ते ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम करतात. तसंच जे ड्रग आपण प्रोकायनेटिक म्हणून यूज करतो, त्यात मेटोक्लोप्रामाइड नावाचा ड्रग जो आहे, तो पण D2 अँटागोनिस्ट आहे. ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होतो तो, आणि त्यामुळे तो स्ट्रायटम मधले D2 रिसेप्टर ब्लॉक करू शकतो. म्हणून मेटोक्लोप्रामाइड बरोबरही पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट जर तो लॉंग टर्म यूज केला तर दिसून येतो. हा ऍडव्हर्स इफेक्ट मेटोक्लोप्रामाइड बरोबर दिसतो, परंतु डॉमपेरिडॉन पण D2 अँटागोनिस्टिक ड्रग आहे, पण डॉमपेरिडॉन बरोबर ड्रग इंड्यूस पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट दिसून येत नाही. त्याचं रिझन काय आहे? Do not cross the ब्लड blood-brain barrier. ब्रेन बॅरियर क्रॉस नाही करत ओके. किंवा पुअरली करतात. ओके. डॉमपेरिडॉन does not cross blood brain barrier, so it is effective antiemetic drug. It blocks D2 receptor present on CTZ, which is located outside blood brain barrier. त्याला अँटीमेटिक प्रॉपर्टी आहे, कारण जे D2 रिसेप्टर्स आहेत CTZ चे, ते ब्लॉक करतात, कारण CTZ हा ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर लोकेटेड आहे. डोमपेरिडॉन डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर, सो इट डज नॉट प्रोड्यूस पार्किन्सोनिझम ऍडव्हर्स इफेक्ट. तर आपण डिटेलमध्ये पाहिलेलं आहे. पॅथोफिजियोलॉजी पण आपण पाहिली. बेसल गँग्लिया कन्सिस्ट ऑफ दिस कॉर्पस स्ट्रायटम, देन ग्लोबस पॅलिडस, ओके, देन सबस्टेन्सिया नायग्रा, okay, subthalamic nucleus, and this basal ganglia controls extrapyramidal tract.
So there is a equilibrium between dopamine, it is inhibitory neurotransmitter, and acetylcholine, it is a excitatory neurotransmitter. Okay, so there is a balance, equilibrium between dopamine and acetylcholine level in the uh, striatum. If there is imbalance between this level, it results in Parkinsonism, in that there is decreased dopamine level as compared to acetylcholine. तर हे पॅथोफिजिओलॉजी आहे. There is a degeneration of dopaminergic neuron in the substance the nigra pars compacta and nigrocidal tract. मी तुम्हाला सांगितलं की डोपामिनची लेवल स्ट्रायटम मध्ये कमी का होते ते आपण पाहिलेलं आहे. एक मिनिट हा. हो सर. So येतोय सर. okay, so there is a neurodegeneration of the dopaminergic neurons in substantia nigra pars compacta and nigrocidal tract. Due to this neurodegeneration, the number of surviving neurons is decreased, so less dopamine is synthesized in substantia nigra and less dopamine is delivered to the striatum. So there is imbalance between dopamine and acetylcholine level in the striatum, and it results in manifestation of, we can say, symptoms of Parkinsonism. त्यानंतर okay, we have discussed that drug-induced Parkinsonism is seen with metoclopramide and neuroleptic like chlorpromazine, haloperidol. Okay, so how they produce Parkinsonism? These drugs blocks dopamine receptor in striatum, prevent action of dopamine in the dopamine receptors. So level of dopamine is normal in the striatum, but it is not able to act on dopamine receptor in case of drug-induced Parkinsonism. तर जे drug-induced Parkinsonismच्या केसेस आहेत त्यामध्ये डोपामाइन आणि ऍसिटिलकोलिन चे जो बॅलन्स आहे तो नॉर्मल असतो, पण डोपामाइनची ऍक्शन डोपामाइन रिसेप्टरवर होऊ शकत नाही, कारण ते रिसेप्टर आप न्यूरोलेप्टिक किंवा मेटोक्लोप्रामाइड ड्रग दिल्याने ब्लॉक झालेले असतात. ओके, the drugs useful in the treatment of Parkinsonism, drugs which act on dopaminergic system. We will discuss these drugs first. Now we can't use, now for treatment of Parkinsonism we have to correct the imbalance. So dopamine level in the striatum we have to increase. Dopamine drug is available in the market, but we are not using this drug here because dopamine is not effective in Parkinsonism because this drug does not cross blood-brain barrier. This is the drawback of this drug. It does not cross blood-brain barrier. Being a catecholamine, it does not cross blood-brain barrier. So it acts peripherally. So with using dopamine drug, we can't increase level of dopamine in the striatum. So we use dopamine precursor, and the name of that drug is levodopa. It is a prodrug. So this levodopa enters into the brain and converted into dopamine, and this dopamine in corrects the imbalance between dopamine and acetylcholine in striatum. So dopamine precursor levodopa, this is the drug. Okay, now next is a peripheral decarboxylase inhibitor, carbidopa benserazide. Alone these drugs don't have any value in treatment of Parkinsonism. They are not effective alone in the treatment of Parkinsonism. So where we use this carbidopa benserazide, we use this carbidopa benserazide to potentiate the action of levodopa, to increase the action of levodopa in the brain. So carbidopa benserazide we use along with levodopa to improve action of, or to increase action of levodopa. How they improve levodopa action we will discuss later on. Then you have to remember this dopamine is metabolized. How metabolism of dopamine occurs in the brain? If we inhibit that metabolism of dopamine, okay,
वी कॅन इन्क्रीज लेवल ऑफ डोपामाइन इन द स्ट्रायटम. जे डोपामाइन बनत आहे ते कमी बनत आहे आपल्याला माहित आहे, पण ते जे बनलेलं आहे ते जास्त वेळ जर ब्रेन मध्ये राहिलं तर डोपामाइनची ऍक्शन वाढू शकते. मग ते डोपामाइन जे बनलेलं आहे ते मेटाबोलाइज कसं होतं ते तुम्हाला माहित पाहिजे. त्यासाठी मेटाबॉलिझम पॉइंट ऑफ व्ह्यू दोन एन्झाईम्स इम्पॉर्टंट आहे जे डोपामाइनचं मेटाबॉलिझम करतात. ओके, त्याच्यात काही डायग्राम नाहीये, जस्ट एक मिनिट हा. हा, किती डायग्राम आहे. ओके, तर डोपामाइन जो म्हणजे ब्रेन मध्ये आहे, तर आपण लिओडोपा यूज करतो. लिओडोपा ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो आणि हे लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये होतं. ओके, सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईमने. आणि हा डोपामाइन स्टायटम मध्ये मग जसा गरज असेल तसा रिलीज होऊन ते इम्बॅलन्स ठीक करतो. आता हा डोपामाइन किंवा जे सर्वायव्हिंग न्यूरॉन्स आहेत डोपामिनर्जिक, ते पण डोपामाइन तयार करतात. आणि ते डोपामाइन मेटाबोलाइज कसं होतं त्यासाठी दोन एन्झाईम्स महत्वाचे आहेत. एक आहे कॉम्प एन्झाईम आणि एक आहे माऊ एन्झाईम. एक मिनिट. कॉम्प एन्झाईम आणि माऊ बी एन्झाईम हे डोपामाइनच्या मेटाबॉलिझमसाठी महत्वाचे एन्झाईम्स आहे. कॉम्प्ट म्हणजे काय? कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज एन्झाईम. आणि माऊ म्हणजे मोनो अमाइन ऑक्सिडेज बी एन्झाईम. मोनो अमाइन ऑक्सिडेजचे दोन टाईप आहे, मोनो अमाइन ऑक्सिडेज ए आणि मोनो अमाइन ऑक्सिडेज बी. तर डोपामाइनच्या मेटाबॉलिझमसाठी माऊ ए महत्वाचा आहे का माऊ बी? माऊबी. माऊ. मग हे जे डोपामाइन आहे, ओके, हे डोपामाइन हा दोन एन्झाईम मुळे होमो व्हॅनिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. ओके, डोपामाइनचं इनऍक्टिव्हेशन कशात होतं? होमो व्हॅनिलिक ऍसिड. आता हे सगळं लक्षात नाही ठेवायचे, आपल्याला दोनच नावं लक्षात ठेवायचे. कोणते एन्झाईम डोपामाइनचं मेटाबॉलिझम करतात? माऊ आणि सीओएमटी. म्हणजे जो डोपामाइन नॉर्मली आपल्या बॉडीत तयार होतो त्याच्या मेटाबॉलिझम साठी पण हे एन्झाईम लागतात, किंवा जे लिओडोपा पासून डोपामाइन बनतो त्याच्या मेटाबॉलिझम साठी हे कोणताही डोपामाइन असू द्या, लिओडोपा पासून तयार झालेला असू द्या किंवा जे सर्व्हायव्हल न्यूरॉन्स आहे डोपामाइन चे नायग्रोसायडल ट्रॅक मध्ये किंवा सबस्टन्सच्या नायग्रा मधले, त्याने जे डोपामाइन तयार होतं त्यांच्या थ्रू, ते डोपामाइनचं ही मेटाबॉलिझम साठी कॉम्ट आणि माऊबी एन्झाईम लागतं. मग जर आपण माऊबी इनहिबिटर किंवा कॉम्ट इनहिबिटर यूज केले तर डोपामाइनचं मेटाबॉलिझम काय होईल? इनहिबिट. इनहिबिट होईल आणि डोपामाइनची लेवल वाढेल. त्यामुळं माऊबी इनहिबिटर आणि कॉम्ट सीओएमटी. हा कॉम्ट इनहिबिटर आपण पार्किन्सनिझम मध्ये यूज करतो. ओके, तर तर ते पहिले आपण बघूया, आपण जे आता डिस्कस केलंय. माऊबी इनहिबिटर्स कोणते आहे? सेलिजिलिन आहे, रासाजिलिन आहे. आणि कॉम्ट इनहिबिटर कॅपोनने एंड होतात, एंटा कॅपॉन आणि टोल कॅपॉन, हे दोन आहे. लक्षात आलं? त्याचप्रमाणे आता लिओडोपा आपण पार्किन्सनिझम मध्ये यूज करतो. तर आपण पाहिले लिओडोपा काय करतो? ब्रेन मध्ये जातो, कशात कन्वर्ट होतो? डोपामध्ये. डोपामाइन. डोपामाइन मध्ये कन्वर्ट झाल्यानंतर जे सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स आहेत ना, जे न्यूरॉन्स सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स आहेत, त्या न्यूरॉन्स मध्ये म्हणजे डोपामाइनचे जे सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स आहेत त्यामध्ये प्री सिनॅप्टिक न्यूरॉन असतील, पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन असतील. आणि प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये व्हेसिकल मध्ये काय स्टोअर असतं? डोपामाइन न्यूरॉन्स मध्ये डोपामाइन स्टोअर असतं, डोपामाइन. बरोबर आहे. मग हा लिओडोपा काय करतो? ब्रेन मध्ये गेल्यानंतर कशात कन्वर्ट होतो? डोपामाइन मध्ये. डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. आणि हे डोपामाइन देन
प्री सिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये एंटर होतं आणि कशात स्टोअर होतं? वेसिकल मध्ये. Physical. आणि जसे गरज असेल तसं ते रिलीज होतं. जशी गरज असेल तसं ते रिलीज होतं स्ट्रायटम मध्ये. आणि जशी गरज असेल तसं डोपामाइन प्रोव्हाइड करतं. म्हणजेच लिओडोपाच्या ऍक्शनसाठी लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये झाल्यानंतर हे डोपामाइन कशात स्टोअर होतंय? Vesicle मध्ये. वेसिकल. कोणते वेसिकल? जे डोपामाइन व्हेसिकल्स आहे. मग त्यासाठी कोणते न्यूरॉन्स महत्वाचे आहे? सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स महत्वाचे आहे. तिथे ते स्टोअर होतं. बरोबर आहे? बरोबर आहे, तिथं ते स्टोअर होतं आणि स्टोअर होऊन मग रिलीज होतं आणि मग ते ऍक्ट होतं. म्हणजे लिओडोपाचं डोपामाइन मध्ये कन्व्हर्शन झाल्यावर तो कुठं स्टोअर होतं? डोपामाइन व्हेसिकल मध्ये, प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन मध्ये, किंवा सोप्या भाषेत म्हणजे दुसऱ्या भाषेत सर्व्हायव्हिंग न्यूरॉन मध्ये तो स्टोअर होतो आणि मग तो डोपामाइन जशी गरज असेल तसं रिलीज होतो. हे लिओडोपाचं झालं. आता काही ड्रग असे आहेत नवीन, हे लिओडोपा प्रिकर्सर आहे डोपामाइनचा. लिओडोपा दिल्यावर डोपामाइन बनतं. काही ड्रग असे आहेत ते ब्रेन मध्ये गेल्यानंतर डायरेक्ट स्ट्रायटम मध्ये जातात आणि डोपामाइन रिसेप्टरवर अगोनिस्ट म्हणून कार्य करतात. मग त्याच्यामध्ये स्टोरेजची गरज पडेल का? नाही. आणि अशा ड्रग Related. आपण डोपामाइन अगोनिस्टिक ड्रग म्हणतो. डोपामिनर्जिक अगोनिस्ट. ओके. तर D2 अगोनिस्ट ड्रग आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करू शकतो ऍज अ अल्टरनेटिव्ह टू लिओडोपा. मग कोणते आहे डोपा अगोनिस्टिक ड्रग, डोपामिनर्जिक अगोनिस्ट? दोन आहेत. एक अर्गोट डेरिव्हेटिव्ह मधला ब्रोमोक्रिप्टिन आहे आणि नॉन अर्गोट डेरिव्हेटिव्ह मध्ये रोपिनिरॉल आणि प्रॅमिफेक्झोल आहे. ऍटलिस्ट नावं जरी लिहिले, डोपामाइन अगोनिस्ट, ब्रोमोक्रिप्टिन, रोपिनिरॉल आणि प्रॅमिफेक्झोल, पण आपण याच्यात अजून डिव्हाइड दोन ग्रुप मध्ये केले. अर्गोट डेरिव्हेटिव्ह ब्रोमोक्रिप्टिन आणि नॉन अर्गोट डेरिव्हेटिव्ह रोपिनिरॉल आणि प्रॅमिफेक्झोल. म्हणजे डोपामाइन अगोनिस्ट पण आपण पार्किन्सोनिझम मध्ये यूज करू शकतो ऍज अ अल्टरनेटिव्ह टू विच ड्रग? Levodopa. लिओडोपा. ते जाऊन डायरेक्ट डोपामाइन रिसेप्टरला अटॅच होणार स्ट्रायटम मध्ये आणि जे डोपामाइनचं काम आहे ते करणार. ते डोपामाइन जसं काम करतो तेच करणार, म्हणून यांना डोपामिनर्जिक अगोनिस्ट असं Agonist. म्हणतात. ओके. तर पहिले कॉम्प्ट इनहिबिटर पर्यंत आपण झालेला आहे. त्यानंतरचा ग्रुप आहे डोपामाइन फॅसिलेटर. त्या ड्रगचं नाव आहे अमॅन्टिडिन. हा अँटीव्हायरल ड्रग आहे. MCQ, विच अँटीव्हायरल ड्रग इज यूज इन पार्किन्सोनिझम? त्याचा आन्सर काय आहे? अमॅन्टिडिन. Amantadine. आणि ते जे डोपामाइन फॅसिलेटर, जे सर्व्हायव्हिंग न्यूरॉन आहेत त्यात ते डोपामाइनची सिंथेसिस आणि रिलीज वाढवतात. डोपामाइनची रिलीज फॅसिलेट करतात. त्याला डोपामाइन फॅसिलेटर म्हणतात, अमॅन्टिडिन. त्यानंतर हे झाले डोपामाइन सिस्टीमवर ऍक्ट होणारे ड्रग. आता दुसरे जे ड्रग आहे जे कोलिनर्जिक सिस्टीमवर ऍक्ट होतात आणि ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन कमी करतात, त्यात सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग आहेत. त्यात ट्रायहेक्सिफेनिडिल आहे, बेन्झेक्झॉल, त्यानंतर प्रोसायक्लिडिन आहे, बायपिरिडिन आहे. तर सेंट्रल अँटीकोलिनर्जिक ड्रग आपण यूज करू शकतो पार्किन्सोनिझम मध्ये: बेन्झेक्झॉल, प्रोसायक्लिडिन, बायपेरिडिन. आणि फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रगला ऍडिशनल अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी असते, त्यामुळं ते फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक ड्रग्स जसं ऑर्फेनाड्रिन आहे, प्रोमिथॅझिन आहे, ते पण आपण यूज करू शकतो पार्किन्सोनिझम मध्ये. हे ड्रग ऍक्टिंग ऑन कोलिनर्जिक सिस्टीम, त्यात ऍक्च्युअल अँटीकोलिनर्जिक ड्रग किंवा फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक्स विथ त्यांना ऍडिशनल कोणती प्रॉपर्टी असते? अँटीकोलिनर्जिक प्रॉपर्टी. Cholinergic. ओके. सेकंड जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक आपण इथे यूज करणार नाही. मग प्रोमिथॅझिन, ऑर्फेनाड्रिन हे फर्स्ट जनरेशन अँटीहिस्टॅमिनिक आहे. तर क्लासिफिकेशन लक्षात आलं का तुमच्या? हो सर. ओके. आता आपण डिटेलमध्ये हे सगळे ड्रग डिस्कस केलेले आहेत. आता पुढचं जे आहे नॉर्मली लिओडोपा दिल्यानंतर तो कसा ब्रेन मध्ये जातो ते मी पहिले डिस्कस करतो आणि मग लिओडोपाची ऍक्शन आपण डिस्कस करणार आहोत. नंतर फार्माकोलॉजिकल ऍक्शन लिओडोपाच्या पाहणार आहोत. तर बघा, आपण लिओडोपा दिलाय,
ओके. त्यानंतर तुम्हाला हे ब्लड ब्रेन बॅरियर दिसतंय. हो सर. ओके. ब्लड ब्रेन बॅरियरच्या आतला जो पार्ट आहे त्याला आपण ब्रेन म्हणणार, आणि जे बाहेर आहे त्याला काय म्हणणार? पेरिफेरी. पेरिफेरी. आता लिव्होडोपा जेव्हा आपण ओरली देतो तेव्हा स्मॉल इंटेस्टाईन मधून तो ऍब्सॉर्ब होतो. ओके. लिव्होडोपा इज ए वॉटर सोल्युबल ड्रग. काय आहे? वॉटर सोल्युबल ड्रग. आणि त्याच्या ऍब्सॉर्प्शन साठी एक स्पेशलाइज ट्रान्सपोर्ट सिस्टीम लागते, त्याला आपण म्हणतो ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. काय म्हणतो? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्ट सिस्टीम. जे ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड्स आहेत त्यांच्या ट्रान्सपोर्टसाठी जे व्हेकल वापरलं जातं, जो ट्रान्सपोर्टर वापरला जातो, त्याच ट्रान्सपोर्टरने लिव्होडोपा इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतो. बरोबर आहे. आता सर्क्युलेशन मध्ये आल्यानंतर काय होतं की पेरिफेरीमध्ये मोर दॅन 95% ऑफ द लिव्होडोपा इज मेटाबोलाइज्ड टू डोपामाइन विथ द हेल्प ऑफ पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम. तर डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम जो आहे आपण पाहिलेलं आहे, लिव्होडोपा इज ए प्रोड्रग. लिव्होडोपा is a prodrug. Levodopa is converted into which active form? Dopamine. डोपामाइन. And for this conversion, enzyme required is dopa decarboxylase. शॉर्ट फॉर्म लिहिलाय मी, डोपा डिकार्बोक्झायलेज. आता हा एन्झाईम पेरिफेरी मध्ये प्रेझेंट आहे, त्याला आपण पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झायलेज असं म्हणतो. आणि हा एन्झाईम ब्रेन मध्येही प्रेझेंट आहे, त्याला आपण काय म्हणतो? सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज. तर जे पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम आहे ते काय करतं? मोर दॅन 95% ऑफ द लिव्होडोपा काय करतं? त्याचं कन्व्हर्जन कशात करतं? डोपामाइन मध्ये, विथ हेल्प ऑफ डोपामाइन. पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईम. त्यामुळं ओनली 1 to 2% levodopa if we use alone that enters into the brain. आवाज येतोय ना? नेट आहे ना? हो सर. Okay. 1 to 2% levodopa enters into the brain, and in the brain, with the help of central dopa decarboxylase enzyme, this levodopa is converted into dopamine, डोपामाइन. and this dopamine is stored in the presynaptic neuron, surviving neuron, and it is released according to the need नीड. substratum. Okay, so surviving neurons, number of surviving neuron is very important in the action of levodopa. ओके, क्लिअर झालं? इतकं क्लिअर झालं? ओके. अजून एक गोष्ट तुमच्याशी डिस्कस करायची आहे की लिव्होडोपा जो, आता हे जे कॉम्ट एन्झाईम आहे, कॉम्ट एन्झाईम इज इन्व्हॉल्व इन द मेटाबॉलिझम ऑफ व्हॉट आपण पाहिलेलं आहे? डोपामाइन. ओके. कॉम्ट आणि माओबी एन्झाईम इन्व्हॉल्व इन द मेटाबॉलिझम ऑफ डोपामाइन. डोपामाइन. त्याच्यामुळे डोपामाइनचं मेटाबॉलिझम जे आहे ते होमोव्हॅनिलिक ऍसिड मध्ये होतं. होमोव्हॅनिलिक ऍसिड मध्ये हे आपण पाहिलं. देर इज वन मोर ऍक्शन ऑफ कॉम्ट आय वुड लाईक टू डिस्कस. हे कॉम्ट पेरिफेरीला पण आहे, ब्रेन मध्ये पण आहे, कॅटॅकोल ओ मिथिल ट्रान्सफरेज. तर हे कॉम्ट काय करतं? लिव्होडोपा जो आहे त्याचं कन्व्हर्जन 3O मिथिल डोपा मध्ये कन्वर्ट करतं. लिव्होडोपाचा कशात कन्वर्ट करतो तो? 3O मिथिल डोपा. डोपा. म्हणजे लिव्होडोपा डोपामाइनच्या मेटाबॉलिझम साठी तर तो आहेच, लक्षात घ्या. डोपामाइनच्या मेटाबॉलिझम साठी कॉम्ट एन्झाईम आणि माओबी एन्झाईम तर आहेच, बरोबर. कॉम्ट एन्झाईम पण आहे आणि माओबी एन्झाईम पण लागतं. दोन्ही एन्झाईम मुळे डोपामाइन होमोव्हॅनिलिक ऍसिड मध्ये कन्वर्ट होतो. पण कॉम्ट एन्झाईम लिव्होडोपावर पण ऍक्ट होतो आणि लिव्होडोपाचं कन्व्हर्जन म्हणजे लिव्होडोपाशी इंटरॅक्ट होतो, आणि कॉम्ट एन्झाईम लिव्होडोपाचं कन्व्हर्जन कशात करतो? मिथिल डोपा. हा, ते पेरिफेरी मध्ये पण होतं. ओके. ब्रेन मध्ये पण. ब्रेन मध्ये गेल्यानंतरही काही प्रमाणात लिव्होडोपा 3O मिथिल डोपा मध्ये कन्वर्ट होतो कॉम्ट एन्झाईमने. तर ते नंतर त्याचा काय रोल आहे ते नंतर आपण पाहणार आहोत. आता सध्या आपण लिव्होडोपाशी रिलेटेड पाहणार आहोत.
लिओडोपा अलोन यूज केला तर जिथं गरज आहे तिथं किती पर्सेंट जातो फक्त 1%, 1 to 2% जातोय ब्रेन मध्ये. ब्रेन मध्ये, आणि तो डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. आणि मोर दॅन 95% डोपामाइन कुठं कन्वर्ट होतो? पेरिफेरी मध्ये. पेरिफेरी मध्ये. आणि हा जो डोपामाइन पेरिफेरी मध्ये कन्वर्ट झाला आहे तो पेरिफेरल डोपामाइन रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकतो, हार्टवर ऍक्ट होऊ शकतो, बरोबर आहे. हार्टवर ऍक्ट होईल, साईड. कार्डियक कॉम्प्लिकेशन्स होऊ शकतात. त्यानंतर ब्लड ब्रेन बॅरियरच्या बाहेर सीटीझेड असतं. सीटीझेड वर डोपामाइन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होईल? नॉशोमॅटिक होईल. ओमेटिंग होईल, म्हणजे ओमेटिंग करू शकतो. म्हणजे लिओडोपा मोर दॅन 95% डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. हा डोपामाइन ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे हा जो पेरिफेरी डोपामाइन बनला आहे तो पार्किन्सोनिझम इम्प्रूव्ह करण्यासाठी उपयुक्त राहील का? नाही. 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 त्या व्यतिरिक्त तो साईड इफेक्ट पण करणार आहे, बरोबर आहे. मग याच्यामध्ये काय करतो आपण की लिओडोपा अलोन देण्यापेक्षा आपण लिओडोपा पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर बरोबर ऍड करून देतो. कोणाबरोबर? पेरिफेरल डोपा डिकार्बो. डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर बरोबर. डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर. आणि त्या ड्रगचे नाव काय आहे? कार्बिडोपा बेन्झेराझाइड. ओके, कार्बिडोपा बेन्झेराझाइड. मग कार्बिडोपा बेन्झेराझाइड आपण यूज केल्यामुळे पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाइम इनिबिट होतो. आता याच्यासाठी तुम्हाला अजून एक पॉइंट पाहिजे की कार्बिडोपा बेन्झेराझाइड डज नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. Carbidopa benzerazide do not cross blood-brain barrier. These drugs do not cross blood-brain barrier. So, can this drug inhibit central dopa decarboxylase enzyme? नो. No. सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाइम इनिबिट होणार नाही. नाही. त्यामुळे त्याला नावच दिलंय पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इनिबिटर. तुम्हाला विचारलं मग सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाइम कार्बिडोपा आणि बेन्झेराझाइडने काय इनिबिट होणार नाही? तर तुमचा आन्सर पाहिजे दिस ड्रग डू नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. So they inhibit only peripheral dopa decarboxylase. So what will happen if we use levodopa along with carbidopa or benzerazide? These drugs prevent peripheral conversion of levodopa to dopamine. So more levodopa will enter into the brain, and that's why more levodopa is available for conversion to dopamine in the brain. So action of levodopa in the brain is improved. कोणाचा मायक्रोफोन चालू आहे? बंद करा, त्यांनी डिस्टर्ब होत आहे. ओके, तर त्यामुळं कार्बिडोपा किंवा बेन्झेराझाइड लिओडोपा बरोबर यूज केल्याने मोर लिओडोपा एंटर्स इनटू द ब्रेन अँड मोर लिओडोपा इज अवेलेबल फॉर कन्वर्जन टू डोपामाइन. सो action of levodopa is improved by adding peripheral dopa decarboxylase inhibitor. We use carbidopa or benzerazide. आता हे बेसिक आहे, त्यांचे ऍडव्हान्टेज काय डिसएडव्हान्टेज काय आपण नंतर डिटेल मध्ये पाहणार आहे. तर इतकं तर लक्षात आलं कार्बिडोपा बेन्झेराझाइडचे ऍडव्हान्टेज लिओडोपा बरोबर ऍड करण्याचे. हो सर. ओके, आता ऍक्च्युअल लिओडोपाकडे वळूया. तो कसा ऍक्ट होतो, फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय आहे त्याच्या. ओके, तर लिओडोपा हा प्रोड्रग आहे. मी लिओडोपा डिटेल मध्ये याच्यासाठी डिस्कस करतोय की तुम्हाला लॉक क्वेश्चनला तोच येणार आहे. ओके, तर हा प्रोड्रग आहे. It is the immediate precursor of dopamine. Levodopa is rapidly converted into dopamine with the help of dopa decarboxylase enzyme, which is present peripherally as well as centrally. Levodopa easily cross blood-brain barrier. So how it crosses blood-brain barrier? It is a water-soluble drug. So how it crosses blood-brain barrier? So again, you have to remember जे इंटेस्टाईन लेवलला ऍब्सॉर्प्शन साठी ट्रान्सपोर्टर वापरला जातो तोच ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करण्यासाठी वापरला जातो. म्हणजे तो ट्रान्सपोर्टर कोणता होता? अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टर. व्हेरी गुड. अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्टरने तो ब्रेन मध्ये जातो आणि डोपामाइन मध्ये कन्वर्ट होतो. तर मेकॅनिझम काय आहे?
Levodopa crosses the blood-brain barrier and is taken by survival nigrostriatal neuron. It is converted into dopamine in the neurons and stored in the neurons and released according to the need. Hence, number of surviving neurons are important in the action of levodopa. हे मी ऑलरेडी डिस्कस केले. हे समजलंय तुम्हाला? समजलंय ना हे? म्हणजे लिव्होडोपा कसा ऍक्ट होतो ते आपण पाहिलंय. लिव्होडोपा वेन एंटर्स इन टू द ब्रेन, कुठे जातो तो? ब्रेन मध्ये गेल्यानंतर नायग्रोस्टायडल न्यूरॉन मध्ये जातो. आणि लिव्होडोपाचं कन्व्हर्जन कशात होतं मग? डोपामाइन मध्ये. आणि डोपामाइन मध्ये तो कशा स्टोअर होतो? वेसिकल्स मध्ये. आणि हे डोपामाइन नंतर अकॉर्डिंग टू नीड काय होतं? रिलीज होतं. म्हणजे ऍक्शन ऑफ लिव्होडोपासाठी सर्व्हायव्हिंग न्यूरॉनचा नंबर इम्पॉर्टंट आहे का नाही? आहे. मग समजा आता लिव्होडोपा स्टार्ट केले, चांगली ट्रीटमेंट इफेक्टिव्ह आहे, आणि जसं डिसीज प्रोग्रेस होईल, डिसीज जसा प्रोग्रेस होईल, न्यूरोडिजनरेशन होतच राहणार आहे, तर नंबर ऑफ सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स काय होतील? कमी होतील का नाही? कमी होतील ना. कमी होतील. मग लिव्होडोपाची ऍक्शन काय होऊ शकते? कमी होऊ शकते. कमी होऊ शकते. फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स येऊ शकतो. ड्युरेशन ऑफ ऍक्शन त्याची कमी होते. ऑन ऑफ इफेक्ट येऊ शकतो. तर ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. Important drawback we have discussed: more than 95% of levodopa decarboxylate peripherally and only 1 to 2% crosses blood-brain barrier. So when we use levodopa alone, only 1 to 2% utilize for the action in the brain. Some of the peripheral form dopamine metabolized in the liver and remaining acts on the heart, blood vessel and peripheral organs and also on CT's head and responsible for adverse effect. आता सीएनएस ऍक्शन काय आहे? लिव्होडोपा ब्रेन मध्ये गेल्यानंतर काय होतं? मेकॅनिझम ऑफ ऍक्शन तुम्हाला क्लिअर झाली? इतका तर पार्ट क्लिअर झाला. मेकॅनिझम कळलं तुम्हाला लिव्होडोपाचं? येस सर. ओके. आता मग फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स काय? सीएनएस मध्ये काय होणार? तर सीएनएस मध्ये काय आहे की तुम्हाला पार्किन्सनिझमच्या पेशंट मध्ये काय इम्प्रुव्हमेंट होती ते मेन्शन करायचं इथं. Marked symptomatic improvement occurs in the Parkinsonian patient. ओके. मग कोणकोणते मॅनिफेस्टेशन इम्प्रूव्ह होतात? हायपोकायनेसिया, रिजिडिटी रिझॉल्व फर्स्ट, लॅटर ट्रिमर्स ऑल्सो रिझॉल्व. म्हणजे हायपोकायनेसिया, रिजिडिटी इम्प्रूव्ह होणार, मग ट्रिमर्स इम्प्रूव्ह होणार, अँड ऑल्सो सेकंडरी सिम्पटम्स ऑल्सो इम्प्रूव्ह. तर कोणकोणते सेकंडरी सिम्पटम्स आपण पाहिले होते? पोस्चर, गेट, सायलोरिया, सिबोरिया, हँडरायटिंग, स्पीच, फेशियल एक्सप्रेशन, मूड, इंटरेस्ट इन लाईफ ग्रॅज्युअली नॉर्मलाइज होता. परंतु डिमेन्शिया जो डेव्हलप झालाय तो इम्प्रूव्ह होत नाही. जनरली अर्ली डिसीज मध्ये जर यूज केला लिव्होडोपा तर कम्प्लीट इम्प्रूव्हमेंट पेशंट मध्ये दिसून येते. परंतु जसं जसं डिसीज ऍडव्हान्स होतो तर लिव्होडोपाची ऍक्शन ही कमी होत चालते, कारण नंबर ऑफ सर्व्हायव्हिंग न्यूरॉन्स काय होत चालतात? कमी होत चालतं. हे तुम्हाला माहित पाहिजे. त्यानंतर ओके, आता हे झालं याच्यावरची ऍक्शन. कशावरची? बेसल गँगलियावरची. जो लिव्होडोपा ब्रेन मध्ये गेलाय तो लिम्बिक सिस्टीम वर पण ऍक्ट होईल. लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइन तयार होईल, आणि तो डोपामाइन लिम्बिक सिस्टीम मध्ये वाढला तर काय होईल पेशंटला? सायकोसिस. सायकोसिस. Psychosis होऊ शकते. म्हणजे पार्किन्सोनिझमच्या ट्रीटमेंटमध्ये लिव्होडोपा दिल्यावर सायकोसिस होतं, आणि सायकोसिसच्या ट्रीटमेंटमध्ये अँटी डोपामिनर्जिक ड्रग दिल्यावर काय होतं? Parkinsonian symptoms होऊ शकतात. पार्किन्सन सिस्टम. लक्षात आलं? तर तुमचं बेसिक क्लिअर असेल तर ते गोष्टी लक्षात येतात. तर इफेक्ट ऑन बिहेवियर, the overall general alerting response आहे. In some patient this progress to excitement, frank psychosis. Okay, there is increase in sexual activity in some patients. Okay, so CNS point of view ते आहे. आता CVS point of view, तर there is a tachycardia. तर टॅकिकार्डिया का होईल? ओके, टॅकिकार्डिया का होतं? तर डोपामिन पेरिफेरली लिव्होडोपाचं कन्व्हर्जन कशात होतं? डोपामाइन. हा डोपामाइन
हार्टवर ऍक्ट होणार. आणि डोपामाइन हा बीटा रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो आणि डोपामाइन रिसेप्टरवर पण ऍक्ट होतो. बरोबर आहे ना. अल्फा रिसेप्टर आपण एएनएस मध्ये डोस डिपेंडेंट ऍक्शन ऑफ डोपामाइन पाहिली, आठवते तुम्हाला? हो. बरोबर आहे. तर डोस डिपेंडेंट लोड लो डोस, मॉडरेट डोस आणि सिव्हिअर डोस. बरोबर आहे. लो डोसला डोपामाइनवर ऍक्शन आहे, रिनल व्हॅसोडायलेटेशन होतं. मॉडरेट डोसला बीटा 1 वर पण ऍक्शन होते, त्यामुळं डोपामाइन कार्डियक स्टिम्युलंट इफेक्ट होतो, कार्डियक आउटपुट वाढतं. आणि फर्दर हायर डोसला अल्फावर अल्फा पण ऍक्शन येते आणि व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन होतं. तर बीटा 1 वर ऍक्ट झाल्यामुळं डोपामाइन काय करेल? हार्ट रेट वाढवेल. वाढवेल. मग टॅकीकार्डिया येईल. आता कार्डियक आउटपुट वाढलं तर काय वाढलं पाहिजे? बीपी काय झाला पाहिजे? कार्डियक वाढलं पाहिजे. वाढला पाहिजे. अल्फा ऍक्शन काय आहे? व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन. म्हणजे टीपीआर काय होईल? वाढेल. बरोबर. अल्फा ऍक्शन वर. मग टीपीआर वाढला, बीपी वाढला, तर म्हणजे कार्डियक आउटपुट वाढलं आणि टीपीआर वाढलं तर ब्लड प्रेशर काय झालं पाहिजे? राईट झालं वाढलं पाहिजे. पाहिजे. म्हणजे पेरिफेरली जर डोपामाइन ऍक्ट झाला तर तो ब्लड प्रेशर काय करतो? वाढवते. वाढवतो. त्यामुळेच आपण हायपोव्हॉलेमिक शॉक मध्ये डोपामाइन देतो ना. हो. बरोबर आहे ना. शॉक हम्म. मध्ये आपण डोपामाइन यूज करतो ना. हम्म. तर तो त्याचं ब्लड प्रेशर पण वाढवतो, ते तर माहित आहे. पण ही डोपामाइनची ऍक्शन पेरिफेरल ऍक्शन आहे, हे लक्षात घ्या. डोपामाइनची ही ऍक्शन काय आहे? पेरिफेरल. जर आपण डोपामाइन दिला तर तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस होणार करणार का? नाही. नुसतं डोपामाइन ड्रग दिला तर तो ब्लड ब्रेन बॅरियर क्रॉस करतो का? नाही. नाही करत. पण तो कुठे ऍक्ट होणार? पेरिफेरली. आणि पेरिफेरली तो हायपोव्हॉलेमिक शॉक मध्ये ब्लड प्रेशर वाढवायचं काम करतो. बरोबर आहे. परंतु लिओडोपा दिल्याने डोपामाइन पेरिफेरली तयार होतोच आहे, परंतु जो 1 ते 2% डोपामाइन ब्रेन मध्ये जातो, तो लिओडोपा कशात कन्वर्ट होतो ब्रेन मध्ये? डोपामाइन. डोपामाइन मध्ये. डोपामाइन. आणि हा जो डोपामाइन सेंट्रली ऍक्ट होतो, हा डोपामाइन सेंट्रली ऍक्ट झाल्यामुळं ब्रेन मध्ये ऍक्ट होऊन तो सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी करतो. आता सेंट्रल सिम्पॅथेटिक आउटफ्लो कमी झालं तर बीपी काय होईल? मग कमी होईल. कमी होईल. म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन जे लिओडोपा बरोबर दिसतं, इट इज ए पेरिफेरल ऍक्शन और सेंट्रल ऍक्शन. सेंट्रल सेंट्रल ऍक्शन. ऍक्शन. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि डोपामाइन ब्लड प्रेशर वाढवतं, मग इथं पोस्चरल हायपोटेन्शन का होतं हे तुम्हाला लक्षात आलं का? येस सर. Yes, sir. Postural hypotension is due to central action. It's not a peripheral action. It is due to decreased central sympathetic outflow. सिम्पॅथेटिक आउटफ्लो. Okay. Okay. There, with both these action, gradually tolerance is developed. म्हणजे काही दिवसांनी याला टॉलरन्स डेव्हलप येतो. बरोबर आहे. ओके. त्यानंतर CTZ स्टिम्युलेशन. त्यामुळे नॉशा वॉमिटिंग पेशंटला होऊ शकते. अँड इट इज ड्यू टू स्टिम्युलेशन ऑफ CTZ विच इज लोकेटेड आउटसाइड द ब्लड ब्रेन बॅरियर. मग ही सेंट्रल ऍक्शन असेल डोपामाइनची वॉमिटिंग का पेरिफेरल CTZ वर ऍक्शन? Peripheral. पेरिफेरल पेरिफेरल. डोपामाइन जो तयार झालेला आहे तो CTZ स्टिम्युलेट करेल आणि त्याच्यामुळं वॉमिटिंग होईल. Okay, so which drug you will prefer to treat levodopa induced vomiting? डॉम्पेरिडॉन. Dop- Domperidone. Can we use ondansetron? Can we use ondansetron? नाही कारण ते नो प्रोपॅगेंड. नाही. का? IST3 तो 5-HT3 अँटागोनिस्ट आहे आणि इथं वॉमिटिंग कशा कोणत्या रिसेप्टर स्टिम्युलेट झाल्याने होतीये? डोपामिनर्जिक. डोपामाइन. म्हणजे आपल्याला डोपामाइन रिसेप्टर CTZ चे ब्लॉक करणारा ड्रग द्यायचा आहे. त्यामुळे आपल्याला अँटी डोपामिनर्जिक ऍक्शन वाले ड्रग द्यायचे ज्याला D2 अँटागोनिस्टिक ऍक्शन आहे. मग असे ड्रग कोणते आहेत? मेटोक्लोप्रामाइड आहे, डॉम्पेरिडॉन आहे. मेटोक्लोप्रामाइड आपण यूज केला तर वॉमिटिंग कमी होईल, पण Crosses blood मेटोक्लोप्रामाइड brain barrier and levodopa action will go. आणि लिओडोपाची ऍक्शन काय स्टॅपिरन करेल? कमी होऊन जाते. कमी कमी होईल. होईल. त्यामुळं मेटोक्लोप्रामाइड we should not use to treat levodopa induced vomiting. Instead of that, we use domperidone. It will
block T2 receptor present on CTZ, but it does not. So there is improvement in the vomiting. Okay, and this domperidone does not cross blood-brain barrier, so it will not interfere with action of levodopa in basal ganglia. So to treat levodopa-induced vomiting, drug of choice is domperidone. लक्षात आलं? ओके. सो CTZ. त्यानंतर एंडोक्राइन ऍक्शन. आता dopamine has inhibitory effect on prolactin release. ओके ओके. डोपामाइन जो आहे तर कोणत्या हार्मोनचं रिलीज ते इनहिबिट करतात? प्रोलॅक्टिन. पेन प्रोलॅक्टिन आणि ग्रोथ हार्मोन, दोन लक्षात ठेवा. इथं प्रोलॅक्टिन दिलेलं आहे. ओके, तर प्रोलॅक्टिनचं रिलीज इनहिबिट करतात. ओके, तर ब्लड प्रोलॅक्टिन लेवल ही लिओडोपा दिल्यामुळं काय होईल? कमी, डिक्रीज डिक्रीज होईल. ओके, ठीक आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके, तर ह्या ऍक्शन्स आपण पाहिलेले आहेत. म्हणजे सीएनएस ऍक्शन मध्ये तुम्हाला बेसल गँगलियावर काय ऍक्शन होते, काय इम्प्रूव्हमेंट होते ते मेन्शन करायचंय, आणि लिम्बिक सिस्टीमवर ऍक्ट झाल्यामुळे कोणते ऍडव्हर्स इफेक्ट होतात ते तुम्हाला मेन्शन करायचे आहे. त्यानंतर सीव्हीएस वर पेरिफेरल काय ऍक्शन आहेत, सेंट्रल ऍक्शन काय होऊ शकते, म्हणजे सेंट्रली डोपामाइन तयार झाल्यावर ते आहे. देन CTZ आणि एंडोक्राइन. ओके, ओके. आता फार्माकोकायनेटिक्स काय आहेत ते आपण पाहणार आहोत. लिओडोपाच्या. So levodopa is rapidly absorbed from the small intestine by using active transport. We have discussed that aromatic amino acid transporter is used. Okay. So any drug interaction or any um, thing which affect viability, yes, gastric emptying affect viability, food containing amino acid affect viability of levodopa. म्हणजे अरोमॅटिक अमायनो ऍसिड कंटेनिंग फूड जर लिओडोपा बरोबर दिलं तर लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? लिओडोपाचे ऍब्सॉर्प्शन कोणत्या ट्रान्सपोर्टरने होतंय? ॲरोमॅटिक अमायनो ऍसिड होतं. मग असं फूड आपण यूज केलं ज्याच्यात अरोमॅटिक अमायनो ऍसिड आहे, ते फूड लिओडोपा बरोबर दिलं तर लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? वाढेल. 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 आता तो ट्रान्सपोर्टर कोणासाठी आहे? तो लिओडोपा. नाही नाही, तो ट्रान्सपोर्टर लिओडोपासाठी नाहीये. जो इंटेस्टाईन मध्ये ट्रान्सपोर्टर आहे तो कोणाच्या ट्रान्सपोर्ट साठी आहे? अरोमॅटिक अमायनो ऍसिड. अरोमॅटिक अमायनो Aromatic ऍसिड amino फूड मध्ये घेतले, ते फूड मधले अरोमॅटिक अमायनो ऍसिड ऍब्सॉर्ब होण्यासाठी तो ट्रान्सपोर्टर वापरला जातो. म्हणजे हा जो ट्रान्सपोर्टर आहे, हे जे व्हेकल्स आहेत ते कोणाचं ट्रान्सपोर्ट करतात? आयडियली अमायनो ऍसिड, अरोमॅटिक अमायनो ऍसिड. फक्त लिओडोपा ते आपण लिओडोपा दिल्यानंतर लिओडोपा ते ट्रान्सपोर्टर यूज करतो आणि आतमध्ये ऍब्सॉर्ब होतो. म्हणजे ते स्वतःचा ट्रान्सपोर्टर आहे का लिओडोपाचा? नाही. नाही आता नाही. अरोमॅटिक अमायनो ऍसिड कंटेनिंग फूड जर लिओडोपा बरोबर दिलं तर तो अरोमॅटिक अमायनो ऍसिड ट्रान्सपोर्ट अरोमॅटिक ऍसिडचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी वापरला जाईल. लिओडोपाचा ट्रान्सपोर्टला काही वापरतील, काही नाही वापरणार. काही जण अरोमॅटिक अमायनो ऍसिडचा ट्रान्सपोर्ट करतील. मग लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होईल? कमी होईल. कमी होईल. तसंच गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिले झाली म्हणजे स्टमक मधून लिओडोपा स्लोली इंटेस्टाईन मध्ये आला तर तो इंटेस्टाईन मधून ऍब्सॉर्ब होतोय. जर गॅस्ट्रिक एम्प्टिंग स्लो झाली तर तो स्टमक मध्ये जास्त वेळ राहिला तर तिथं एन्झायमॅटिक डिग्रेडेशन होऊ शकतं लिओडोपाचं. त्यामुळे लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन परत कमी होणार. म्हणजे गॅस्ट्रिक एम्प्टिंग डिले झाली किंवा अमायनो ऍसिड कंटेनिंग फूड दिलं तर लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होतं? कमी होईल. ओके. मेटाबॉलिझम आपण पाहिलं, डोपा डिकार्बोक्झिलेज एन्झाईमनी
लिओडोपाचं डोपामाइन मध्ये कन्व्हर्जन होतं आणि डोपामाइनचं मेटाबॉलिझम प्रॉम्प्ट आणि मौबी एन्झाईमने होतं. टी हाफ 1 to 2 hours आहे. एक्सक्रीशन मेटाबोलाइट्स आर एक्सक्रीटेड थ्रू युरिन आफ्टर कॉन्जुगेशन. आफ्टर कॉन्जुगेशन. आता इथे एक लक्षात घ्या, अजून एक महत्वाचा पॉइंट तुमच्याशी मला डिस्कस करायचा आहे की पायरिडॉक्सिन व्हिटॅमिन तुम्हाला माहिती आहे. पायरिडॉक्सिन अँटीट्युबर्क्युलर ड्रग मध्ये कोणत्या ड्रग बरोबर पायरिडॉक्सिन यूज करतो आपण? NH. आयसोनेराइड. आयसोनियाझाइड. ओके. टू प्रिव्हेंट व्हॉट? पेरिफेरल न्यूरोपॅथी. आता एक लक्षात घ्या, हा पायरिडॉक्सिन जो आहे ना, हा पायरिडॉक्सिन काय करतो? इट इज ए को फॅक्टर फॉर डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. को फॅक्टर म्हणजे काय की तो असताना डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम जास्त चांगल्या प्रकारे काम करतं. इट स्टिम्युलेट डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. इट इज ए को फॅक्टर फॉर डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. मग इन प्रेझन्स ऑफ पायरिडॉक्सिन लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये फास्ट होईल का नाही? फास्ट होईल. आता लिओडोपाचं कन्व्हर्जन कशात होतं? डोपामाइन मध्ये. ओके, कशात होतं? डोपामाइन मध्ये. आता हे डोपामाइन मध्ये होण्यासाठी कोणता एन्झाईम लागतो? डोपा डिकार्बोक्सिलेज. मग तो पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज असू शकतो, सेंट्रल डोपा डिकार्बोक्सिलेज असू शकतो. तर त्याने लिओडोपाचं कन्व्हर्जन कशात होतं? डोपामाइन मध्ये. बरोबर आहे. आणि पायरिडॉक्सिन acts as a cofactor for this डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. जसं आपण व्हिटॅमिन के पाहिलं होतं ना, व्हिटॅमिन के इज ए को फॅक्टर फॉर कार्बोक्झायलेशन स्टेप. ओके, तसं पायरिडॉक्सिन इज ए को फॅक्टर फॉर डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम. ज्यावेळेस पायरिडॉक्सिन बॉडीमध्ये जास्त प्रेझेंट असेल तर हा एन्झाईम जास्त पॉवरफुली कार्य करतो. त्यामुळं इन प्रेझेन्स ऑफ पायरिडॉक्सिन डोपा डिकार्बोक्सिलेज एन्झाईम जास्त पॉवरफुली ऍक्ट झाला तर लिओडोपाचं कन्व्हर्जन कशात जास्त होईल? फास्ट डोपामाइन मध्ये. पण ते पेरिफेरली होऊ शकतं, सेंट्रली होऊ शकतं. बरोबर आहे. मग पेरिफेरली लिओडोपाचं कन्व्हर्जन डोपामाइन मध्ये जास्त झालं तर लिओडोपा ब्रेन मध्ये जाण्यासाठी कमी राहील का जास्त? कमी राहील. कमी राहील. म्हणजे पायरिडॉक्सिन समजा आपण लिओडोपा बरोबर यूज केला, अलोन लिओडोपा आहे, लिओडोपा अलोन यूज करतोय, त्यात पायरिडॉक्सिन ऍड केलं काही कारणानिमित्त, तर लिओडोपाची ऍक्शन वाढेल का कमी होईल? सेंट्रल ऍक्शन कमी होईल. सेंट्रल ऍक्शन त्याची कमी होईल. कमी होईल. पेशंटचं जे इम्प्रुव्हमेंट आहे ते स्लो होईल. बरोबर आहे. स्लो होईल. लिओडोपाची ऍक्शन ब्रेन मध्ये काय होईल? कमी होईल. कारण लिओडोपा पेरिफेरली जास्त कशात कन्वर्ट होईल? डोपामाइन मध्ये. बरोबर आहे. म्हणजे पायरिडॉक्सिन लिओडोपाचा इफेक्ट काय करतं? रिव्हर्स करतं. जी इम्प्रुव्हमेंट झालेली ती रिव्हर्स करू शकतं. जर लिओडोपावर पेशंट स्टेबल आहे आणि पायरिडॉक्सिन ऍड केलं तर जे इम्प्रुव्हमेंट झालेली आहे ती रिव्हर्स होऊ शकते. बरोबर आहे. परंतु जर असा पेशंट आहे ज्याच्यात लिओडोपा बरोबर कार्बिडोपा आपण यूज करत आहोत, तर त्या पेशंट मध्ये पायरिडॉक्सिन काही करू शकेल का? नाही. कारण कार्बिडोपा काय इनहिबिट करतोय? पेरिफेरल डोपा डिकार्बोक्सिलेज. मग पायरिडॉक्सिन जरी दिला तरी तो एन्झाईम स्टिम्युलेट होईल का? ऍक्टिव्ह होईल का? नाही. तो एन्झाईम इनहिबिट झालेला आहे. कशाने? कार्बिडोपाने. म्हणजे पायरिडॉक्सिन लिओडोपाचा इफेक्ट अलोन यूज केलं तर रिव्हर्स करू शकतो, पण पायरिडॉक्सिन लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनने जे इम्प्रुव्हमेंट झालेलं आहे ते रिव्हर्स करेल का? नाही करणार. पायरिडॉक्सिन पार्किन्सोनिझमच्या पेशंटमध्ये लिओडोपावर पेशंट असेल अलोन तर यूज करायला पाहिजे का? नाही. आलं असेल तर नाही. नाही. लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन असेल तर ओके, वी कॅन यूज. लक्षात आलं हे? ओके.
ओके, आता ऍडव्हर्स इफेक्ट आपण पाहणार आहोत पार्किन्सोनिझमचे, सॉरी लिओडोपाचे. तर जे साईड इफेक्ट आहे लिओडोपाचे, ते मोस्टली डोस रिलेटेड आहे. ग्रॅज्युअली काही साईड इफेक्टला टॉलरन्स डेव्हलप होतो आणि हे साईड इफेक्ट युजली रिव्हर्सिबल आहे. सो साईड इफेक्ट दोन ग्रुपमध्ये डिवाइड केलेत. ऍट द इनिशिएशन ऑफ थेरपी म्हणजे लिओडोपा स्टार्ट केल्यानंतर कोणते ऍडव्हर्स इफेक्ट येत आहे आणि प्रोलॉंग यूज केल्यानंतर कोणते ऍडव्हर्स इफेक्ट येत आहे. तर इनिशियली ऍट द इनिशिएशन ऑफ थेरपी काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, तर हे सगळे ऍडव्हर्स इफेक्ट हे डोस रिलेटेड आहे. आणि ऍट द इनिशिएशन ऑफ थेरपीला जे ऍडव्हर्स इफेक्ट येतात ते आपण कमी करू शकतो बाय स्टार्टिंग लिओडोपा ॲट लो डोस. त्यामध्ये नॉशिया वोमिटिंग, ऑलमोस्ट एव्हरी पेशंटला नॉशिया वोमिटिंग होऊ शकतो, परंतु तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे टॉलरन्स ग्रॅज्युअली डेव्हलप टू दिस साईड इफेक्ट. मग स्टार्ट विथ लो डोस. वन्स टॉलरन्स डेव्हलप वी कॅन ग्रॅज्युअली इन्क्रीज द डोस. त्यानंतर दुसरा ऍडव्हर्स इफेक्ट आहे पोस्चरल हायपोटेन्शन. इज इट पेरिफेरल और सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट? सेंट्रल. सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट. ओके, तर 1/3 पेशंट मध्ये असिम्प्टॅमॅटिक आहे हा ऍडव्हर्स इफेक्ट, म्हणजे काही सिम्पटम्स येत नाही. परंतु काही पेशंट मध्ये पोस्चरल हायपोटेन्शन मुळे डिझिनेस होऊ शकतो, काहींना फेंटिंग अटॅक्स येऊ शकतात. आणि जे पेशंट ऑलरेडी अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग वर आहेत त्यामध्ये हा ऍडव्हर्स इफेक्ट सिग्निफिकंटली येऊ शकतो. त्यामुळे जेव्हा आपण लिओडोपा स्टार्ट करतो एखाद्या पेशंटला, बरोबर आहे, लिओडोपा आपण स्टार्ट करतो, बरोबर आहे, तर त्या पेशंटला जर अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग चालू असेल तर त्याचा डोस आपण काय केला पाहिजे? कमी केला पाहिजे. आणि ग्रॅज्युअली ह्या ऍडव्हर्स इफेक्टला ही टॉलरन्स डेव्हलप येतो आणि टॉलरन्स डेव्हलप झाल्यानंतर आपण डोस ऍडजस्टमेंट परत करू शकतो. ओके, तर येस सर. ओके, तर पोस्चरल हायपोटेन्शन. आता मला सांगा, नॉशिया आणि वोमिटिंग जे आहे लिओडोपा बरोबर जास्त असेल का लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन बरोबर जास्त चान्सेस असतील? ओनली लिओडोपा बरोबर. लिओडोपा अलोन यूज केला तर चान्सेस जास्त असतील. लिओडोपा कार्बिडोपा यूज केला तर पेरिफेरली डोपामाइन कमी तयार होईल, त्यामुळं सीटीझेड स्टिम्युलेशन कमी होईल. त्यामुळं बाय ऍडिंग कार्बिडोपा आपण नॉशिया वोमिटिंग काय करू शकतो? कमी करू शकतो. हे करू शकतो. व्हॉट अबाउट पोस्चरल हायपोटेन्शन? कार्बिडोपा ऍड केल्यामुळे पोस्चरल हायपोटेन्शनचे चान्सेस कमी असतील का वाढतील? नाही, त्याच्यावर इफेक्ट नाही होत. वाढतील कारण वाढतील वाढतील. वाढतील वाढेल जास्त brain कारण मध्ये. सेंट्रल डोपामाइन जास्त तयार होईल. ब्रेन मध्ये. एक मिनिट हा, मला एक फोन येतोय. निओडोपा कार्बिडोपाच्या कॉम्बिनेशन मुळे पोस्चरल हायपोटेन्शन हे ऍसिंच्युएट होतं इम्प्रूव्ह होण्याऐवजी. काही ऍडव्हर्स इफेक्ट इम्प्रूव्ह होता, म्हणजे पेरिफेरल जे ऍडव्हर्स इफेक्ट आहे लिओडोपाचे ते कमी होतील, पण सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट जे लिओडोपा मुळे येतात ते लिओडोपा बरोबर कार्बिडोपा ऍड केल्यामुळे जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये जाईल आणि सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट लिओडोपाचे ऍसिंच्युएट होतं लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन. म्हणजे लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज केलं तर सगळेच काय बेनिफिशियल इफेक्ट होता असं काही नाही, काही ड्रॉबॅक पण आहे. तर पोस्चरल हायपोटेन्शन कार्बिडोपा ऍड केल्याने ऍसिंच्युएट होतं. असं जर झालं तर मग पेशंटला आपण लिओडोपा काय करायला पाहिजे? अलोन यूज केला पाहिजे. लक्षात आलं? त्यानंतर तिसरं कार्डियक अरेथमिया पेशंट मध्ये दिसतात. सीएनएस कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन मग काही पेशंटला कार्डियक अरेथमियाचे चान्सेस आहेत. त्याचप्रमाणे अंजायना जो आहे तो एक्झासर्बेट होतो, कार्डियक स्टिम्युलंट ऍक्शन आहे ड्यू टू बीटा ॲड्रेनर्जिक ऍक्शन, जो पेरिफेरली डोपामाइन तयार होतो त्यामुळं हे होता. मग आपण कार्बिडोपा ऍड केल्याने कार्डियक अरेथमिया आणि एक्झासर्बेशन ऑफ अंजायना त्याचे चान्सेस काय होतील? कमी होईल ते. कमी कमी होतील. होतील. आणि अजून एक ऍडव्हर्स इफेक्ट आहे अल्टर टेस्ट सेन्सेशन. तर हे 5 ऍडव्हर्स इफेक्ट इनिशिएशन ऑफ थेरपी. म्हणजे हे ऍडव्हर्स इफेक्ट लिहिताना कोणत्या गोष्टीवर बेस आहे? इनिशियली कोणते ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात आणि प्रोलॉंग थेरपीने काय दिसतात, असे 2 ग्रुप बनवले. तर हे 2 पॉईंट तुमच्या लक्षात पाहिजे, तेव्हा ते क्लिक होणार आहे. नाही तर मग आपल्याला नॉशिया वोमिटिंग डायरिया एवढेच आठवतं. तर त्या दृष्टीने
कशावर ते ऍडव्हर्स इफेक्ट बेस आहे ते तुमच्या ते पॉईंट दोन लक्षात आले पाहिजे. आता हे इनिशिएशन ऑफ थेरपी मध्ये नॉशिया, ओमेटिंग, पोस्चरल हायपोटेन्शन, कार्डियक अरेथमिया, एक्झासर्बेशन ऑफ अँजायना आणि अल्टर टेस्ट सेन्सेशन ही याच्यामुळे दिसून येतं. ते का दिसतं त्याचं एक्झॅक्ट रिझन माहित नाही. त्यानंतर आफ्टर प्रोलॉंग थेरपी काय ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात, तर आफ्टर प्रोलॉंग थेरपी कोणते ऍडव्हर्स इफेक्ट दिसतात हे ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. टॉलरन्स डेव्हलप होईल ना सर? नाही, टॉलरन्स डेव्हलप होतो ते तर आहे. डिसीज प्रोग्रेस झाला तर पहिले आहे ॲबनॉर्मल मुवमेंट. आता आफ्टर प्रोलॉंग थेरपी ॲबनॉर्मल मुवमेंट दिसतात आणि लिम्बिक सिस्टीमवर ऍक्शन झाल्यामुळं बिहेव्हिअरल चेंजेस, सायकोसिस जे आहे ते दिसून येतो आणि फ्लक्च्युएशन इन द मोटर रिस्पॉन्स म्हणजे जो इम्प्रुव्हमेंट आहे ती हळूहळू कमी होते. तर त्याला फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स म्हणतो. तो ऍक्च्युली ड्रगमुळे नाही आहे साईड इफेक्ट, तो ऍक्च्युली डिसीज प्रोग्रेस झाल्यामुळं तो फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स दिसून येतं, कारण सर्व्हायव्हिंग न्यूरॉन लिओडोपाच्या ऍक्शनसाठी महत्वाचे आहे. तर यामध्ये ॲबनॉर्मल मुवमेंट्स काही पेशंटमध्ये दिसून येतात. तर डोपामाइन कमी होत्यामुळं हायपोकायनेसिया होतं. डोपामाइनची लेवल वाढली बेसल गँग्लियामध्ये तर मुवमेंट्स वाढतात आणि ते ॲबनॉर्मल मुवमेंट्स होऊ शकतात. त्याला डिसकायनेसिया म्हणतात. डिसकायनेसिया म्हणजे ॲबनॉर्मल मुवमेंट. तर डिसकायनेसिया हे ॲबनॉर्मल मुवमेंट काही पेशंटमध्ये दिसून येतात. तर त्यात काय काय येतं ते तुम्हाला लक्षात ठेवायचंय. ॲबनॉर्मल मुवमेंट्स हा एकच वर्ड लक्षात ठेवायचा नाही पहा. फेशियल टिक्स. फेशियल टिक्स म्हणजे काय? एक फेशियल टिक्स म्हणजे स्पाझम ऑफ द जे फेशियल मसल्स आहेत त्याचं स्पाझम होतं, त्याला फेशियल टिक्स असं म्हणतात. तर फेशियल टिक्स काही पेशंट मध्ये दिसून येतात. ओके, म्हणजे रिपीटेड इनव्हॉलंटरी मसल स्पाझम ऑफ द फेस. ओके, त्याला फेशियल टिक्स म्हणतात. ग्राइमसिंग हे एक एक्सप्रेशन आहे. ओके, ग्राइमसिंग म्हणजे जेव्हा पेशंट किंवा जेव्हा आपण एखाद्या पेन मध्ये असेल किंवा राग येतो त्यावेळेस जसा चेहरा होतो त्यावेळेस जे फेशियल एक्सप्रेशन असतात, जे मसल इन्व्हॉल्व होतात, कपाळावर आठ्या पडतात, बरोबर आहे, चेहऱ्याला काही ठिकाणी तोंडाच्या आजूबाजूला हे पडतात आठ्या, तर ते ग्राइमसिंग आहे. त्यानंतर टंग थर्स्टिंग काही पेशंट मध्ये दिसतं. टंग थर्स्टिंग मध्ये काय आहे की स्वॅलोविंगच्या वेळेस टंग येणार, त्याची टिप ऑफ द टंग ही फॉरवर्ड येते आणि बॅक ऑफ द टीथला पुश, बॅक ऑफ द टीथ जे आहे त्याला हिट करते किंवा दोन दाताच्या मधून ती बाहेर येते. फ्रंटल जे पुढचे इन्साइजर आहे त्याला टंग थर्स्टिंग असं म्हणतात. तर काही पेशंट मध्ये फेशियल टिक्स दिसतात, ग्राइमसिंग दिसून येतो, टंग थर्स्टिंग दिसतात, कोरिओ ॲथेटॉइड मुवमेंट्स काही पेशंट मध्ये दिसतात. तर कोरिओ ॲथेटॉइड मुवमेंट जे आहे ना हे लिम्बच्या ॲबनॉर्मल इनव्हॉलंटरी मुवमेंट्स आहे, त्याच्यावर पेशंटचा कंट्रोल नसतो. कोरिओ ॲथेटॉइड मुवमेंट्स मध्ये कोरिओ मध्ये फास्ट मुवमेंट असतात, ॲथेटॉइड म्हणजे स्लो मुवमेंट. फास्ट आणि स्लो मुवमेंट्स पैकी काही होऊ शकतं, फक्त जे लिम्स आहेत, बरोबर आहे, त्याचे ज्या मुवमेंट्स आहेत त्या पेशंटच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. इनव्हॉलंटरी पेशंट ह्या मुवमेंट करत असतो, त्याला कोरिओ ॲथेटॉइड मुवमेंट्स ऑफ द लिम्ब असं म्हणतात. ओके, तर हे काही महिने लिओडोपा यूज केल्यानंतर ह्या ॲबनॉर्मल मुवमेंट दिसतात. ओके, these dyskinesia worsen with time and practically all patients get involved after few years. आता पहा, intensity of dyskinesia depends on the level of levodopa in the brain. कार्बिडोपा ऍड केल्यानंतर ॲबनॉर्मल मुवमेंट्स कमी होतील का वाढतील? वाढेल. वाढेल, कारण जास्त लिओडोपा ब्रेन मध्ये आला तर जास्त डिस्कायनेसिया होणार आहे, जास्त डोपामाइन बनणार आहे. डोपामाइन जास्त बनला तर ॲबनॉर्मल मुवमेंट्स डिस्कायनेसिया होणार आहे. मग त्याचे मॅनिफेस्टेशन तीन चार लक्षात ठेवायचे: फेशियल टिक, ग्राइमसिंग, टंग थर्स्टिंग, कोरिओ ऑथेटॉइड मुवमेंट. ओके, हे ॲबनॉर्मल मुवमेंट्स. दुसरं आहे बिहेव्हिअरल इफेक्ट. नो टॉलरन्स डेव्हलप टू दिस ॲडव्हर्स इफेक्ट बट डोस रिडक्शन डिक्रीजेस सिव्हिरिटी. मग डोस रिडक्शन एक उपाय आहे, किंवा दुसरा उपाय काय असेल, जर लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन मुळे हे ऍडव्हर्स इफेक्ट आला
तर मग प्लेन लिओडोपावर शिफ्ट करा. Hello. ओके. त्यानंतर दुसरा आहे abnormal movements may become as a disabling as the original disease itself and consider as the most important dose limiting adverse effect. म्हणजे हे abnormal movement जसं डिसीज मुळे पेशंट हँडिकॅप झालेला असतो, तर ह्या मुवमेंट झाल्यावर पेशंटला परत असं वाटतं की काही इम्प्रूव्हमेंट नाहीये, कारण हे सगळे मुवमेंट त्याला त्याचा कंट्रोल त्याच्यावर नसतो. ओके. तर ते एक पॉइंट आहे. त्यानंतर बिहेव्हिअरल इफेक्ट काय होऊ शकतात प्रोलॉंग यूज केल्यानंतर. मग त्यामध्ये अँझायटी, नाईटमेअर, डिप्रेशन किंवा मॅनिया, म्हणजे दोन एक्स्ट्रीम स्टेज आहे त्या डिप्रेशन आणि मॅनिया, सॉरी दोन विरुद्ध टोक आहे डिप्रेशन आणि मॅनिया. काही पेशंट मध्ये डिप्रेशन होऊ शकतं किंवा मॅनिया, हॅल्युसिनेशन, मेंटल कन्फ्युजन, फ्रँक सायकोसिस, हे बिहेव्हिअरल इफेक्ट येऊ शकतात. तर सायकोसिसचं रिझन मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. काय आहे तर एक्सेस डोपामाइन लेवल इन द लिम्बिक सिस्टीम रिस्पॉन्सिबल फॉर दिस बिहेव्हिअरल इफेक्ट. लिम्बिक सिस्टीम मध्ये डोपामाइनची लेवल वाढल्यामुळं सायकोसिस डेव्हलप होतो. लक्षात आलं तुमच्या? हो सर. ओके. ओके. आता एखाद्या सायकोटिक इलनेसच्या पेशंटला आपण लिओडोपा यूज करू शकतो का? मग नाही. त्याच्याला सायकोटिक इलनेस असेल, त्यात लिओडोपा यूज केला, त्याला पार्किन्सोनिझम डेव्हलप झाला, लिओडोपा यूज केला तर पार्किन्सोनिझम इम्प्रूव्ह होईल, पण सायकोसिस काय होईल? Psychosis. वाढेल. ओके. ठीक. मग आता लिओडोपा कार्बिडोपा बरोबर हे कॉम्बिनेशन मध्ये जर आपण ड्रग यूज केलं तर बिहेव्हिअरल ऍडव्हर्स इफेक्ट वाढतील का कमी होतील? वाढते. वाढतील. तर लिओडोपा वाढते. कार्बिडोपा कॉम्बिनेशन ऍक्सेंच्युएट दिस ऍडव्हर्स इफेक्ट. म्हणजे पोस्चरल हायपोटेन्शन ऍडव्हर्स इफेक्ट त्यांनी वाढवलेला आहे. वाढते. ॲबनॉर्मल मुवमेंट्स लिओडोपा कार्बिडोपाने वाढतात आणि बिहेव्हिअरल इफेक्ट्स पण त्यांनी वाढतात. त्यानंतर तिसरा ऍडव्हर्स इफेक्ट फ्लक्च्युएशन इन द मोटार रिस्पॉन्स. 2 ते 5 वर्ष लिओडोपा आपण दिल्यानंतर काय होतं की पार्किन्सोनिझमचा कंट्रोल जो आहे तो हळूहळू लॉस होतो. म्हणजे जे इम्प्रुव्हमेंट झालेली आहे सिम्टमॅटॉलॉजिकली, ओके, सिम्टम जे इम्प्रूव्ह झालेले आहे त्यात फ्लक्च्युएशन डेव्हलप होतं. पहिले एंड ऑफ डोस इफेक्ट येतो. म्हणजे काय की सपोज लिओडोपा दिल्याने 6 तास फरक पडत होता, 7 तास फरक पडत होता, तर हळूहळू तो 5 तासावर येईल, 4 तासावर येईल. त्याला म्हणतो एंड ऑफ डोस डिटोरिएशन. त्याला विअरिंग ऑफ इफेक्ट असं म्हणतात. म्हणजे जे ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ती काय होते? ग्रॅज्युअली कमी होते. त्याला विअरिंग ऑफ इफेक्ट असं म्हणतात. तर इनिशियली ती डेव्हलप होते आणि त्यानंतर पेशंट मध्ये ऑन ऑफ इफेक्ट येतात. ओके. त्याला ऑल ऑर नन रिस्पॉन्स असं म्हणतात. ओके. ओके. तर हे ऍक्च्युली ड्रग मुळे नाही होते. पहा, ड्रगचा साईड इफेक्ट नाहीये हा. म्हणजे फ्लक्च्युएशन इन द मोटार रिस्पॉन्स म्हणजे लिओडोपा कंटिन्यू यूज केल्यानंतर काही वर्षांनी त्याची जी ड्युरेशन ऑफ ऍक्शन आहे ती कमी होते. त्याला विअरिंग ऑफ इफेक्ट म्हणतात. त्यानंतर पेशंटला ऑन ऑफ इफेक्ट डेव्हलप होतो. ऑन ऑफ इफेक्ट मध्ये काही वेळ सिमटम्स पेशंट मध्ये दिसून येतात, काही वेळेस सिमटम्स दिसत नाही. म्हणजे काही वेळेस इम्प्रुव्हमेंट असते, काही वेळेस इम्प्रुव्हमेंट नसते. त्याला ऑन ऑफ इफेक्ट म्हणतात. तर विअरिंग ऑफ इफेक्ट किंवा ऑन ऑफ इफेक्ट का होतात? तर ऍक्च्युली हे ड्रग मुळे नाही होत. ड्रगचा साईड इफेक्ट नाही. हा कशामुळे होतो? डिसीज प्रोग्रेस झाला. डिसीज प्रोग्रेस Disease progress झाल्यामुळं तर नंबर ऑफ सर्वायव्हिंग न्यूरॉन कमी होतात आणि त्याच्यामुळं लिओडोपा जरी ब्रेन मध्ये आला तरी तो सर्वायव्हिंग न्यूरॉन मध्ये जात नाही, नंबर कमी असल्यामुळं, आणि डोपामाइन मध्ये कन्व्हर्जन होऊन स्टोअर होण्याची जी प्रोसेस आहे ती व्यवस्थित होत नाही. त्यामुळं डिसीज प्रोग्रेस झाल्यामुळं लिओडोपाची ऍक्शन एफेक्ट होते. बरोबर आहे. तर त्यामुळं हे होतं. तर याच्यामध्ये काय करावं लागतं? एक तर आपल्याला डोस फ्रॅक्शनेशन करावं लागतं. मोर फ्रिक्वेंट ऍडमिनिस्ट्रेशन ऑफ लिओडोपा देणं गरजेचं आहे. कारण ड्युरेशन ऑफ ऍक्शन कमी व्हायला लागली. पहिले 8 तास इफेक्ट होता, आता 4 तास आहे. तर मग आपल्याला किती तासांनी रिपीट करावं लागेल? 4 तासांनी. असं हा, म्हणजे हे एक एक्झाम्पल मी सांगितलं. आणि त्यामुळं मोर फ्रिक्वेंट ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते लागतात.
बरोबर आहे. त्यानंतर आपण काय करू शकतो, लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन, समजा लिओडोपा अलोन यूज केला आणि लिओडोपा कार्बिडोपा यूज केला तर जास्त लिओडोपा कधी ब्रेन मध्ये जाईल, कोणत्या कंडिशन मध्ये? लिओडोपा लिओडोपा कार्बोडोपा मध्ये कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन मध्ये. आणि जास्त लिओडोपा आत गेला तर जे पण सर्वायव्हिंग न्यूरॉन आहेत त्याच्यात लिओडोपा जास्त स्टोअर होईल आणि डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल. म्हणजे फ्लक्च्युएशन आहे मोटार रिस्पॉन्सचं ते आपण कमी, त्यांनी कॉम्बिनेशन जर लिओडोपा अलोन आणि लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनचा विचार केला तर हे जे फ्लक्च्युएशन इन मोटार रिस्पॉन्स आहे ते लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन मी इम्प्रूव्ह होऊ शकतो का नाही होऊ शकत? तर त्याचा आन्सर आहे इम्प्रूव्ह होतो तो. कारण शेवटी काय आहे, लिओडोप जास्त न्यूरॉनला जास्त जेवढे न्यूरॉन्स शिल्लक आहे त्यात जास्त लिओडोपा एंटर होईल, जास्त डोपामाइन स्टोअर होईल. मग त्यामुळे फ्लक्च्युएशन रिस्पॉन्स काय होईल, कमी होईल. म्हणजे ॲबनॉर्मल मुवमेंट लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशननी वाढत होत्या. बिहेव्हिअरल ऍडव्हर्स इफेक्ट लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशननी वाढत होते. म्हणजे लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशननी सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट काय होते, वाढत होते. परंतु हा जो सेंट्रल ऍडव्हर्स इफेक्ट फ्लक्च्युएशन इन मोटर रिस्पॉन्स हा लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशननी काय होतोय, कमी होतोय. कमी होतोय. हे कमी तुम्हाला होतोय. लक्षात ठेवायचं आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. स्टार्टिंग डोस 250 mg बीडी आहे. आपण ग्रॅज्युअली इन्क्रीज करू शकतो. 2 to 3 ग्रॅम पर डे आपण देऊ शकतो. म्हणजे शेवटी कधी कधी फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स असेल तर आपल्याला मोर फ्रिक्वेंट ऍडमिनिस्ट्रेशन पण लागतं. ओके. आपण लिओडोपा आज कम्प्लीट करूया, राहिलेलं आपण संध्याकाळी पाहूया. लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनचे ऍडव्हान्टेज डिसएडव्हान्टेज पण मी डिस्कस करेल. इंटरॅक्शन तुम्हाला कोणी एक्झाम मध्ये विचारणार नाही, फक्त डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पॉइंट ऑफ व्ह्यू लक्षात ठेवण्यासाठी किंवा नॉलेज पॉइंट ऑफ व्ह्यू आपण पाहूया. पायरिडॉक्सिन जर आपण लिओडोपा अलोन बरोबर यूज केलं तर पायरिडॉक्सिन लिओडोपाचा इफेक्ट काय करेल, कमी करेल का वाढवेल? कमी करेल. कमी करेल. हे करेल. Pyridoxine abolisheth the therapeutic effect of levodopa by enhancing its peripheral conversion of levodopa to dopamine. ओके, ठीक आहे. त्यानंतर डोपामाइन अँटागोनिस्ट जर आपण यूज केले, जसं फिनोथायाझाईन आहे, क्लोरप्रोमॅझिन येतं त्याच्यात, त्यानंतर मेटोक्लोप्रामाइड आहे, तर ते जर यूज केले लिओडोपा बरोबर तर लिओडोपाची ऍक्शन काय होईल, ऍसेंच्युएट कमी होईल होईल. का डिटोरिएट? कमी होईल. ओके. रिसेप्टर ब्लॉक करतील परत. यस, म्हणजेच डोपामाइन अँटागोनिस्ट जर यूज केले तर लिओडोपा डोपामाइन मध्ये कन्वर्ट होईल, स्टोर्ड होईल, रिलीज होईल, पण तो रिसेप्टरवर ऍक्ट होऊ शकत नाही. अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग बरोबर लिओडोपा, जे पेशंट अँटी हायपरटेन्सिव्ह ड्रग वर आहे त्यात लिओडोपा यूज केला तर कोणता ऍडव्हर्स इफेक्ट जास्त सिग्निफिकंटली दिसू? पोस्चरल हायपरटेन्शन हा, मग त्यामुळे अँटी हायपरटेन्सिव्हचा डोस काय करायला पाहिजे, कमी करायचं. कमी करायला पाहिजे. ओके, ते आहे. आणि ग्रॅज्युअली टॉलरन्स डेव्हलप झाल्यावर आपण परत डोस मॉडिफिकेशन करू शकतो. ओके. ओके. आता ऍट्रोपिन आणि अँटी पार्किन्सोनियन अँटीकोलिनर्जिक ड्रग हे जर लिओडोपा बरोबर यूज केले तर काय होईल, तर अँटीकोलिनर्जिक ड्रग यूज केले तर ऍसिटिल कोलिनचे ऍक्शन काय होईल, कमी कमी होईल. होईल. आणि लिओडोपा काय करतोय, डोपामाइनची ऍक्शन वाढवतोय. वाढवतं. म्हणजे आपल्याला डोपामाइनची ऍक्शन वाढवणारे ड्रग लागत होते आणि ऍसिटिल कोलिनची ऍक्शन कमी करणारे ड्रग लागत होते. एकत्र यूज केले तर ऍडिटिव्ह इफेक्ट येईल का नाही, ऍडिटिव्ह सिनर्जिस्टिक सिनर्जी. ओके, हो. ऍडिटिव्ह इफेक्ट येईल. परंतु ऍट द सेम टाइम लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होईल, डिले होईल. ऍट्रोपिन गॅस्ट्रिक एम्पटिंग डिले करतो ना. मग डिले केल्यामुळं ऍट्रोपिन यूज केल्यामुळं लिओडोपा गॅस्ट्रिक एम्पटिंग स्लो झाल्यामुळं स्टमक मधून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये हळू येईल का फास्ट येईल, हळू येईल आणि हळू येईल. आणि इकडे त्याच्यामुळे स्टमक मध्ये तो peripheral. डिस्ट्रॉय होऊ शकतो. म्हणजे लिओडोपाचं ऍब्सॉर्प्शन काय होऊ शकतो, कमी कमी होईल. होईल. कमी होईल. ओके, तर ते एक प्रॉब्लेम त्या इंटरॅक्शन मध्ये येऊ शकतो.
ओके. ओके, आता ह्या ज्या इंटरॅक्शन पाहिलेल्या आहे आपण, ह्या एक्झाम मध्ये तुम्हाला विचारणार नाही, त्यात डिटेल जायचं नाही. तुम्हाला एक्झाम मध्ये लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन आपण काय यूज करतो ते माहित पाहिजे. तर ऑलरेडी मी तुमच्याशी डिस्कस केलंय, कार्बिडोपा बेन्झराइड आर पेरिफेरल डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर विच डू नॉट क्रॉस ब्लड ब्रेन बॅरियर. म्हणजे ते सेंट्रल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर नाहीत, ते पेरिफेरल डिकार्बोक्झिलेज. पेरिफेरल ओके. These drugs prevent peripheral conversion of levodopa to dopamine by inhibiting peripheral dopa decarboxylase enzyme. Due to this, more levodopa is entered into the brain. आपण पाहिलं आहे. Central dopa decarboxylase enzyme is not inhibited because these drugs do not cross blood-brain barrier. म्हणजे ब्रेन मधलं लिओडोपाचं डोपामाइन कन्व्हर्जन इनहिबिट होईल का? नाही. म्हणजे कार्बिडोपा बेन्झराइड फक्त पेरिफेरल डोपा डिकार्बोक्झिलेज इन्हिबिटर आहेत. ओके. आता बेनिफिट्स काय त्या कॉम्बिनेशनचे असं तुम्हाला कोणी विचारलं, किंवा राईट ए शॉर्ट नोट ऑन लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन, तुम्ही हे सगळं लिहिलं, काय इफेक्टिव्ह आहे, कसं आहे, तर ते झालं अर्ध आन्सर. पुढचं त्याचे ऍडव्हान्टेजेस काय, बेनिफिट्स काय, आणि कोणते प्रॉब्लेम्स रिझॉल्व्ह नाही होत, रॅदर ऍसेंच्युएट होतात, या दोन्ही गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे. तर लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन यूज केल्यामुळं plasma T half of the levodopa is prolonged and we can reduce the dose of levodopa to 1/4. लिओडोपा जास्त ब्रेन मध्ये जातो, त्याची ऍक्शन वाढते, म्हणजे लिओडोपाचा डोस आपण अलोन यूज करतोय त्याच्यापेक्षा कॉम्बिनेशन मध्ये काय लागेल, कमी लागेल. तर आपण वी कॅन रिड्यूस द डोस टू 1/4. ओके. त्यानंतर नॉशिया वॉमिटिंग काय होईल, कमी होईल. नॉशिया वॉमिटिंग कॉम्बिनेशन मध्ये प्रॉमिनंट नसतील, कमी होतील. कार्डियक कॉम्प्लिकेशन्स काय होतील, मिनिमाइज. कमी होईल. ओके. पायरोडॉक्सिन रिव्हर्सल ऑफ लिओडोपा इफेक्ट, ह्या कॉम्बिनेशन कार्बिडोपा ऍड केल्यामुळे येईल का? नाही येत. नाही. पायरोडॉक्सिन रिव्हर्सल लिओडोपा इफेक्ट कॅनॉट ऑकर. बरं. त्यानंतर ऑन ऑफ इफेक्ट काय होईल, कमी, मिनिमाइज होईल. आपण पाहिलंय फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स जे आहे तो इम्प्रूव्ह होतो, ऑन ऑफ इफेक्ट मिनिमाइज होईल. ओके. त्यानंतर when we use levodopa alone and if we use levodopa carbidopa combination, the degree of improvement is higher with levodopa carbidopa combination because some patients are not responding to adequately to levodopa alone. म्हणजे काही पेशंट असे आहेत की ते लिओडोपा अलोनला रिस्पॉन्स करत नाही, कारण फक्त 1 ते 2% ब्रेन मध्ये जातो. त्यामुळे लिओडोपा अलोन आणि लिओडोपा प्लस कार्बिडोपा कॉम्बिनेशन मध्ये डिग्री ऑफ इम्प्रूव्हमेंट जास्त कोणात असेल, कॉम्बिनेशन मध्ये. आता तुम्ही मला सांगा कोणते प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होणार नाही परंतु ऍसेंच्युएट होऊ शकता, वाढू शकता. abnormal movement, abnormal movement, very good. बिहेवियरल ॲबनॉर्मल, पोस्चरल हायपोटेन्शन. म्हणजे behavioral effect. मग 3 गोष्टी तर तुम्हाला आता येतात, इनव्हॉलंटरी मुवमेंट, MCQ ला येऊ शकतं, बिहेवियरल ॲबनॉर्मॅलिटी आणि पोस्चरल हायपोटेन्शन सेंट्रल. आणि डोपामाइन जास्त ब्रेन मध्ये तयार झाला तर डे टाइम स्लीपीनेस पण वाढतं. मग एक्सेस डे टाइम स्लीपीनेस काही पेशंट मध्ये दिसून येतं, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह न होता ऍसेंच्युएट होऊ शकतो. तर मोस्ट ऑफ द सेंट्रल ऍक्शन ऍसेंच्युएट होतात, सेंट्रल इफेक्ट ऍसेंच्युएट होतात, एक्सेप्ट कोणता होता, फ्लक्च्युएशन इन द रिस्पॉन्स. ऑन ऑफ इफेक्ट मिनिमाइज होतो वाढणे, बरोबर आहे. प्रॉब्लेम्स नॉट रिझॉल्व्ह or accentuate with levodopa carbidopa combination, involuntary movement, behavioral abnormalities, postural hypotension and excess daytime sleepiness in some patients. म्हणजे ऍडव्हान्टेज किती बघितले आपण, 6. आणि प्रॉब्लेम्स जे रिझॉल्व्ह नाही झाले, ऍसेंच्युएट झाले, ते किती आहेत, 4. आणि हे लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन जे आहे ते 100 मिलीग्रॅम लिओडोपा आणि 10 मिलीग्रॅम कार्बिडोपा कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. म्हणजे 10:1
ओके, किंवा लिओडोपा 100 मिलीग्रॅम आणि कार्बिडोपा 25 मिलीग्रॅम हे पण कॉम्बिनेशन अवेलेबल आहे. कार्बिडोपाच्या ऐवजी आपण दुसरा कोणता ड्रग यूज करू शकतो? बेनसराजाईड. सराजाईड. ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर कॉम्बिनेशन कोणते आहेत, डेली डोस तुम्हाला कोणी विचारणार नाही. तर बेसिक गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशनच्या. ओके, आता बाकीचा टॉपिक संध्याकाळच्या याच्यात सेशनला घेऊया, कारण त्यामध्ये डोपामाइन, आता बाकीचे जे ड्रग्स आहेत ना ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत, पण आता आपलं बेसिक गोष्टी एवढ्या झाल्यात, संध्याकाळी राहिलेल्या गोष्टी आपण काय करू परत जे ड्रग राहिलेत ते आपण डिस्कस करूया, जेणेकरून त्याच्यावरचे MCQ आपले क्लिअर होतील. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, थेरी पॉईंट ऑफ व्ह्यू, लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन आत्ताच्या लेक्चर, आत्ता जेवढं बघितलं आपण तेवढं लॉंग क्वेश्चन साठी महत्वाचं आहे. ओके, तर तेवढं पार्ट तुमचा व्यवस्थित झाला पाहिजे. किंवा शॉर्ट नोट कमेंट ऑन लिओडोपा कार्बिडोपा कॉम्बिनेशन, तर त्याच्या का आपण ते कार्बिडोपा ऍड केल्याने काय होतं आणि त्यामुळे कोणते बेनिफिट होतात आणि कोणते प्रॉब्लेम सॉल्व्ह न होता ऍसेंशिएट होतात हे पण ऍड करणं गरजेचं आहे. ठीक आहे, थँक्यू सर. एक मिनिट, अजून किती टॉपिक बाकी आपल्या, नाही तर आपण संपवायचं का टॉपिक? तुम्ही 5 वाजेपर्यंत हा, संपू शकतो सर. त्यात कॉम्प इनहिबिटर थोडं कन्फ्युजिंग आहे. म्हणजे तुम्हाला, तर मी काय करतो की संध्याकाळी इनिशियली आपण हे संपवूया आणि राहिलेला वेळ जर राहिला तर आपण अजून एखादा टॉपिक बघूया. ठीक आहे, CNS रिलेटेड अँटी सायकोटिक किंवा कोणता असेल तो पण बघू शकतो आपण. तर ठीक आहे, आतापर्यंतचा टॉपिक तुम्ही व्यवस्थित करा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. ज्यांनी वाचला असेल त्यांच्यासाठी रिवाईज झाला असेल, ज्यांनी केला नसेल त्यांना थोडं कधी कधी अवघड पण वाटू शकतो, कारण आपण डिटेल डिस्कस करतोय. तर त्याच्यामुळं बॅक ऑफ द माइंड काही नसेल तर मग थोडं ते नवीन वाचल्यामुळं डिफिकल्ट पण वाटतं. पण तुम्ही एकदा रीड करा, सगळ्या गोष्टी महत्वाच्या होत्या, त्यामुळे मी ते डिटेलमध्ये डिस्कस केलेल्या आहे. ठीक आहे, तर याच्यात लॉंग क्वेश्चन साठी महत्वाचा टॉपिक असल्यामुळे चांगल्या प्रकारे तो तयार करा तुम्ही. तर संध्याकाळी आपण 10 वाजता घेऊया. ठीक आहे, ऍज ओके सर. युजल टाइम. ठीक आहे. सर ओके.